आणि तेव्हा खूप छान अभ्यास झाला होता आपल्या सगळ्यांचा. आणि मला नक्की माहितीये की आपला पूर्ण आठवडा, हा जो मागचा आठवडा गेलेला आहे, तो त्या चिंतनात गेला असणार आहे. आणि अभ्यास करताना किती आनंद आत्मन्न होतो, हा ज्यांनी ज्यांनी तो अभ्यास केलाय त्यांनाच तो कळणार आहे. आणि अभ्यास करण्यातच तो आनंद आहे, हे हळूहळू आपल्याला ते गवसायला लागतं. मला पटकन एक कथा आठवते, ती म्हणजे पांडवांची. पांडव गुरुगृही राहायला होते लहान असताना. आणि भूक लागलेली असणार त्यांना एका रात्री, आणि तेव्हा त्या काळी किती मिट्ट अंधार असणार. आणि ते मिट्ट काळोखात सगळे ते पांडव सगळे एकत्र, कौरव पण असतील त्यांच्याबरोबर, ते सगळे खात होते. आणि इतका काळोख होता, आणि तिकडे द्रोणाचार्यांना आवाज येतो, आणि ते जातात आणि विचारतात मुलांना, तुम्ही काय करत आहात? ते म्हणतात, आम्ही खातोय. तेव्हा द्रोणाचार्य असं म्हणतात की एवढ्या मिट्ट अंधारात पण तुमचा घास जो आहे तो बरोबर नाकात न जाता, कानात न जाता तोंडात कसा जातो? तेव्हा एक पांडव त्यांना उत्तर देतो की सहज किती सोपं आहे, कारण जन्मल्यापासून आम्हाला हा सराव झालेला आहे. घास उचलला की तो तोंडात जातो. एवढा किती अंतर आहे, काय आहे, तेवढा अंदाज आहे आम्हाला, कारण त्याचा सराव आहे. आणि द्रोणाचार्य असं म्हणतात, अच्छा, मग जर बाण पण आपण अंधारात चालवायला शिकलो, सराव केला, तर ते पण जमलं पाहिजे आपल्याला. जे निशाण आपलं आहे, निशाणा आहे, ते पण आपल्याला जमलं पाहिजे. आणि असं बोलून ते फक्त जातात, बाकी सगळे झोपी जातात. आणि त्याच्यानंतर रोज रात्री उठून तेवढ्या मिट्ट अंधारामध्ये अर्जुन रोज आपलं एक निशाण कुठे मारायचं तो ठरवतो, तो कुठे आपल्याला ते बाण हे करायचंय, आणि तो रोज रात्री प्रॅक्टिस करायला लागतो. एखाद महिन्यानंतर द्रोणाचार्य असंच काहीतरी आवाज येतात म्हणून उठतात, आणि त्याला जाऊन बघतात की अरे अर्जुन, तू काय करतोयस? तर म्हणे, त्या दिवशी रात्री तुम्ही सांगितलं होतं की अंधारामध्ये बाण मारता आला पाहिजे व्यवस्थित. तेव्हा द्रोणाचार्य म्हणतात की मी तुला अजून शिकवलं कुठे आहे? इकडे ही कला शिकवली कुठे आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, एक दिवस तुम्ही शिकवाल ते मला माहितीये, आणि तेव्हा जर मी आधीच सराव करून आलो असेल तर त्या दिवशी मला ते अजून सोपं जाईल. तर हे आपल्याला किती शिकण्यासारखं आहे की एक दिवस आपल्या सगळ्यांनी इकडे येऊन बोलायचंय, एक दिवस बाहेर जाऊन आपण या ईश्वराचं काम करणार आहोत. पण त्यासाठी जर रोज सराव केला, रोज थोडा थोडा अभ्यास केला, तर किती त्याचा आनंद मिळतो, त्याची मदत होते, या गोष्टीवरनं लक्षात येतं. आज आपण पुढचे 2 समास घेणार आहोत, आणि दोघही जण जे बोलणार आहेत ते छान अभ्यास करणारे आहेत हे मला माहिती आहे. एक माधवी जहागीरदार आहे. माधवीचं श्रवणही खूप छान झालेलं आहे, तर ती शारदा स्तवन घेणार आहे. मी माधवीला विनंती करते की तिने माईक आपला अनम्यूट करावा, आणि तिचं चिंतन तिने मांडावं सगळ्यांसमोर. रामकृष्ण हरी. आवाज येतो ऐकू ना? हो, येतोय. हॅलो, आवाज येतोय ना? येतोय येतोय. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर काका, आपले सद्गुरू, त्यांना मी वंदन करते. आपल्या दोन्ही आचार्या अलकाताई व माधुरीताई यांना वंदन करते. आणि मला चिंतनासाठी दिलेला शारदा स्तवन नावाच्या समाजाची मी सुरुवात करते. तर शारदा स्तवन हा जो समाज मला चिंतनासाठी दिलेला आहे, तो मला अभ्यास करता करता एक वेगळा अँगल सापडला. तो अँगल मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याची सुरुवात करते मी. शारदा स्तवन हा सर्वांग सुंदर समास आहे. यात वाङ्मयाचं सौंदर्य तर भरपूर आहेच, पण त्याच्या बरोबरच ईश्वर रूपाने अभिव्यक्त होणारी ईश्वरी शक्ती, जी विविध अंगे तिची विविध अंगे समर्थांनी अतिशय कौशल्याने आपल्या समोर मांडलेली आहे. दासबोधातला हा सूक्ष्म आणि अप्रतिम समास आहे. हा समास कळण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शारदा म्हणजे कोण, ती काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्याच्यासाठी सापडलेले मला 2 अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ मी तुम्हाला सांगते. तो म्हणजे शारदा या शब्दाचा आपल्याला डायरेक्ट अर्थ कुठल्याही डिक्शनरीमध्ये सापडणार नाही. पण आपण जर गीरवाण लघुकोश म्हणजे संस्कृत डिक्शनरी जर पाहिली, तर त्याच्यामध्ये शारद हा शब्द सापडतो. शारद शब्दाचा शरद ऋतू या संदर्भात अर्थ दिलेला आहे, ज्याचा अर्थ नित्य नूतन असा आहे. आणि दुसरा आपला एक अंडरस्टँडिंगसाठी आपण एक विचार तयार करत असतो. एखाद्या शब्दाचा किंवा कन्सेप्ट जर आपल्याला समजून घ्यायचा असेल कुठला, तर आपण एक स्वतःच्या समजुतीसाठी म्हणून एक तो विचार तयार करत असतो, काहीतरी अंडरस्टँडिंगसाठी फॉर्म करत असतो. तो मी आपल्या समोर मांडते. तर शारदा या शब्दामध्ये सर्वात पहिलं अक्षर शा, शालीनता दर्शवतो. शालीनता सत्वगुणाशी संबंधित असल्यामुळे शाचा सरस्वतीशी संबंध जोडलेला आहे. दुसरं अक्षर आहे र, रमणे, रमणीयता, कार्यशीलता हे दर्शवतो. इथे हालचाल असल्यामुळे त्याचा संबंध रजोगुणाशी जोडलेला असून इथे लक्ष्मी बसवलेली आहे.
शेवटलं अक्षर आहे दा. दा म्हणजे दाहकता सूचित करणारा हा अक्षर आहे. तर तमोगुण दर्शवणारा असल्यामुळे संहार करणाऱ्या काली मातेशी संबंध त्याचा जोडलेला आहे. आता ह्याला काही कुठला शास्त्रीय बेस नाहीये, पण मी जसं तुम्हाला म्हंटल की आपल्याला काहीतरी समजून घेण्यासाठी काहीतरी एक घडी विचारांची आपण बसवत असतो, ती ही बसवलेली आहे. तर ह्या शारदेचा हा जो अर्थ मी आता सांगितला, तो जर लक्षात घेतला तर ती रज, तम आणि सत्व या तिन्ही गुणांच्या माध्यमातून व्यक्त होणारी शक्ती आहे. आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये या तिन्ही गुणांची आवश्यकता असते. रजोगुण काम करण्यासाठी लागतो, तमोगुण आराम करण्यासाठी लागतो आणि सत्वगुण अभ्यासासाठी आपल्याला लागत असतो. तर अशी ही शारदा आपण काही ओव्यांच्या माध्यमातून ती कशी व्यक्त होते ते बघणार आहोत. आता या समासामध्ये मुख्यत्वाने दोन भाग केलेले आहेत किंवा आपण ते करू शकतो. एक भाग आहे सूक्ष्म आणि दुसरा भाग आहे व्यापक. म्हणजे ती सूक्ष्म स्तरावरती कशी व्यक्त होते ते दाखवणाऱ्या दर्शवणाऱ्या काही ओव्या आपण बघणार आहोत. सगळ्या ओव्या घेणं शक्य नाहीये, ते दोन चार ओव्या मी घेतलेल्या आहेत. आणि दुसरं ती व्यापकपणाने कशी व्यक्त होते त्या दोन चार ओव्या आपण बघणार आहोत. तर आपण आता ती सूक्ष्म रूपाने कशी व्यक्त होते ते पाहूया. पहिली जर आपण ओवी पाहिली तर समर्थांनी तिला वेदमाता असं म्हटलेलं आहे. तर वेद म्हणजे शास्त्र, म्हणजे शब्दांचा वापर. कोणत्याही जाणीवा, अनुभूती आणि ते प्रकट करणारे शब्द हे शारदेचं स्वरूप आहे. नंतर समर्थ तिला ब्रह्मसुता असं म्हणतात. शारदेला ब्रह्मदेवाची कन्या हे पुराण वाङ्मयात म्हटलेलं आहे, पण तरी सुद्धा आपल्याला तो अर्थ इथे घेता येणार नाही. कारण जर 15वी ओवी आपण रिफर केली तर त्या ओवीप्रमाणे ब्रह्मदेवाची आई तिची कन्या कशी असू शकेल? ही ईश्वरी अवतारांची शक्ती स्वरूप जननी निर्गुण निर्विकार अशा ब्रह्मतत्वावर निर्माण होते आणि म्हणून समर्थ तिला अतिशय कौतुकाने, अतिशय प्रेमाने तिला ब्रह्मकन्या असं म्हणतात. मग तिला शब्दमूळ वाग्देवता असं म्हटलेलं आहे. शब्द निर्माण होण्याआधी त्याचा भाव निर्माण होत असतो. आपण काही बोलतो त्याच्या आधी त्याचा भाव मनामध्ये निर्माण होत असतो. या भावाचं उच्चारण होतं तेव्हा त्या वाणीला वैखरी वाणी असं म्हणतात. शब्दाचा भाव जिच्यामुळे तयार होतो तीच ही शब्दमूळ वाग्देवता, ही वाणीची देवता. पुढे समर्थ तिला माहम माया म्हणून संबोधित करतात. आता माहम माहम म्हणजे काय? माहम म्हणजे मोठं, खूप विशाल, खूप व्यापक. तर ही शक्ती स्वरूप शारदा किती व्यापक आहे, ती किती विशाल आहे, ती किती पसरलेली आहे हे दर्शवण्यासाठी तिला माहम या शब्दाचा त्यांनी वापर केलेला आहे. आपल्याला अनुभवाला एक छोटासा रोजचं आपलं उदाहरण जर घेतलं तर आपल्याला अनुभवाला येणारं हे जे दृश्य विश्व आहे 24/7 आपल्याला ते अनुभवाला येतच असतं. ते आपलं विश्व छोटंसं असतं, आपल्या जाणीवेतलं असतं, आकलन होणारं असतं, आटोक्यात असलेलं असतं. पण हे विश्व तेवढंच आहे का? तर ते विश्व तेवढं नाहीये, ते अतिशय विशाल आहे. आपल्या मानवी कल्पनेच्याही पलीकडे प्रचंड मोठा त्याचा विस्तार आहे, खूप पसरलेला आहे. आणि माहम या शब्दातून ते त्यांनी दाखवलेलं आहे. ते आपल्याला त्या शारदेच्या शक्तीची व्यापकता कशी आहे, केवढी आहे, ते माहम या शब्दातून आपल्याला सांगितलेलं आहे. तिसऱ्या ओवीमध्ये योग्यांची समाधी, धारिष्ठांची कृतबुद्धी असं म्हटलेलं आहे. तर समाधी म्हणजे समान स्थिती, ही सूक्ष्म वृत्तीरूप शक्ती म्हणजे शारदा. सूक्ष्म स्तरावर जे घडते ते सगळे शारदा स्वरूप आहे. धैर्यवान पुरुषांची निश्चयात्मक बुद्धी हे पण सूक्ष्म वृत्तीच आहे, ती सुद्धा शारदेचं स्वरूप आहे. चौथ्या ओवीमध्ये तिला महापुरुषांची भार्या असं म्हटलेलं आहे. आता महापुरुष म्हणजे इथे कोण महापुरुष? तर ते महापुरुष म्हणजे ब्रह्म. तर संपूर्ण जग सृष्टी आपल्याला माहितीच आहे की ब्रह्म सगळीकडे सगळं व्यापून आहे, सगळं ब्रह्मच आहे. मग सगळंच ब्रह्म आहे, सगळं ब्रह्मरूप आहे, याचा अर्थ आपण सुद्धा ब्रह्मच आहोत की नाही? ह्या जगामध्ये जे जे काही निर्माण झालं आहे ते सगळं शारदेच्या शक्तीमुळे. पण ही शक्ती एकटी काही निर्माण करू शकत नाही, तिला कुठल्या तरी अधिष्ठानाची गरज असते. मग ते अधिष्ठान म्हणजे ते ब्रह्म, ते तिचं अधिष्ठान, त्याच्याशिवाय ती राहू शकत नाही. म्हणून तिला महापुरुषांची भार्या असं म्हटलेलं आहे. भार्या म्हणजे पत्नी. पत्नी जसं नवऱ्याबरोबर पतीबरोबर कायम असते, तशी ही सुद्धा भार्या म्हणजे त्या अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही, त्याच्या बरोबरच ती असते.
5वी ओवी असं सांगते की ती महंतांची शांती, ईश्वराची निजशक्ती, ज्ञानी यांची विरक्ती आहे. आता ही शांती, निजशक्ती, विरक्ती ह्या पण सगळ्या सूक्ष्म वृत्ती रूप शारदेचंच स्वरूप आहे. 10व्या ओवीमध्ये मोक्षश्रियांची महामंगळा, 17वी जीवनकळा असं तिला म्हटलेलं आहे. तर महाचा अर्थ आपण मगाशीच बघितलेला आहे, व्यापक असा अर्थ आहे त्याचा. तर मोक्षश्रियांची मोक्षरूप अशी अतिशय मोठी मंगलमय संपत्ती रूपी वृत्ती ही शारदेचं स्वरूप आहे. आता तिला 17वी जीवनकळा असं म्हटलेलं आहे समर्थांनी. ते का बरं त्यांनी म्हटलेलं असेल? कारण 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय आणि अंतःकरण हे मिळून 16 तत्व होतात. ही 16 तत्व जी आहेत ती स्वतः जड आहेत. ते जड असल्यामुळे ते काही काम करू शकत नाही, काही कार्य करू शकत नाहीत. आता त्यांना कार्यरत करण्यासाठी एक बळ लागतं, शक्ती लागते, आणि ती ही शक्ती शारदेचीच आहे. तर ह्या इतक्या ओव्यांच्या माध्यमातून मला आवडलेल्या ह्या ओव्या मी सिलेक्ट केलेल्या आहेत की सूक्ष्म रूपाने कशी व्यक्त होते ते दाखवण्यासाठी. आता पुढे काही ओव्या मी घेतलेल्या आहेत ते ती व्यापक कशी आहे ते सांगण्यासाठी, ते दर्शवणाऱ्या ओव्या मी घेतलेल्या आहेत. आता त्या काही ओव्या आपण बघूयात. तर 6वी ओवी म्हणते की तिने अनंत ब्रह्मांडे रचली आहेत. अनंत ब्रह्मांडे रचली म्हणजे तिचा केवढा प्रचंड मोठा पसारा आहे. लीला हा तिचा खेळच आहे. अगदी ते खेळ आपण जशी लहान मुलं खेळ मांडतात भातुकलीचा, नंतर त्यांची इच्छा संपली की तो खेळ संपवून टाकतात, बंद करतात. अगदी त्याचप्रमाणे ती अनंत ब्रह्मांडे रचते, तिला इच्छा असते तेव्हा. मग तिची इच्छा ज्या वेळेला संपते त्यावेळेला ते सगळं ती मोडून टाकते. त्या संदर्भात डॉक्टर काका अतिशय सुंदर उदाहरण देतात की लहान मुलं पत्ते पत्त्यांचा बंगला ते तयार करतात. पत्त्यांचा बंगला ते तयार करतात. त्यांची इच्छा असते ते खेळण्याची की चला आपण आज पत्त्यांचा बंगला रचूया, आणि त्या खेळाखेळामध्ये ते सुंदर बंगला तयार करतात. आणि नंतर थोड्या वेळानंतर त्यांची इच्छा संपली की तो सगळा बंगला मोडून टाकतात, पत्त्यांचा बनवलेला असतो तो. अगदी त्याच प्रकारे ही शारदा सुद्धा अनंत ब्रह्मांडे रचते आणि खेळ म्हणून ती खेळते, आणि नंतर तो खेळ संपला म्हणजे ते सगळं ती मोडून टाकत असते. 7व्या ओळीमध्ये या शारदेचा आपल्याला रोज अनुभव असतो. ती नामरूपात्मक असल्यामुळे तिला प्रमाणांनी आपण जाणू शकतो. तिला नाम आहे, रूप आहे, ती व्यक्त होते. तिला नामही आणि रूपही आहे, त्याच्यामुळे ती जिवंत असते, नाम आणि रूपामुळे. पण नाम आणि रूपामुळे ती आपल्याला कळते. आपल्या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आपण तिला जाणू शकतो, प्रमाणांद्वारे आपण तिला जाणू शकतो. पण ज्या वेळेला वेदांत शास्त्राचा निकष लावतो त्यावेळेला नाम आणि रूपाचा सगळा भाग होऊन जातो आणि ती ब्रह्मात विलीन होऊन बसते. 15व्या ओळीमध्ये ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा ईश्वरी अवतारांची माता आहे असं म्हटलेलं आहे. संपूर्ण त्रैलोक्याचा विस्तार हे सगळं संपूर्ण तिचंच स्वरूप आहे. 16व्या ओळीमध्ये शारदा परमार्थ शास्त्राचं मूळ असल्याने समर्थ तिला सद्विद्या असं म्हणतात. सद्विद्या म्हणजे सतकडे नेणारी विद्या, म्हणजे ती अशी ही शारदा. अशा ह्या सूक्ष्म आणि व्यापक स्तरावरती कशी व्यक्त होते या काही ओव्यांमधून मी माझे विचार मांडलेले आहेत. आता हा समाज किंवा या शारदेला जाण्याची गरज काय आहे आपल्याला? तिला का जाणायचं? ती कोण आहे, कशी आहे, ह्या सगळ्याची आपल्याला गरज काय? तर समर्थांनी हा समाज आपल्या पुढे मांडलेला आहे, त्याच्यामधनं त्यांना काहीतरी आपल्याला चांगला विचार द्यायचा आहे, आपल्याला काहीतरी चांगली शिकवण द्यायची आहे. तर ते काय आहे ते आपण बघूया. तर समर्थ म्हणतात की ही जी शारदा आहे ती अनेक प्रकाराने व्यक्त होते. तिचा आपल्याला रोज अनुभव आहे. ती जरी आपल्याला या जगात अडकवत असली, आपण भूलतो हे तिने जी सृष्टी निर्माण केलेली आहे अतिशय सुंदर सृष्टी आहे, त्या सृष्टीमध्ये आपण रमतो, आपण भूलतो. तर ती आपल्याला त्याच्यात अडकवते. ती अडकवत असली तरी तिच्यापासून आपल्याला दूर जाता येत नाही. मग दूर का जाता येत नाही? कारण आपण सुद्धा तिचा अंश आहोत. मग तिचा अंश आहोत, मग ह्या अंशाने काय केलं पाहिजे? तिला नमन केलं पाहिजे, तिला वंदन केलं पाहिजे. आणि हे कशासाठी? हे सगळं कशासाठी करायचं? कारण आपल्याला जर हा भवसागर पार करून जायचं असेल, नित्याची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर हा भवसागर पार करून घेण्यासाठी आपल्याला तिचा हात धरणं अतिशय आवश्यक आहे.
की खूप गरजेचं आहे तिचा हात म्हणून तिचं हे स्तवन करणं खूप गरजेचं आहे. स्तवनचा अर्थ आहे स्तुती, तिचं भजन करणं, तिचे गुणगान गाणं. ह्याला स्तुती म्हणतात, स्तवन म्हणतात. मग हे का करायचं? हे अतिशय गोड आणि सुंदर मधुर शब्दांमध्ये तिचं हे गुणगान किंवा आपल्याला तिची स्तुती गायची आहे. त्याचं कारण काय आहे की ज्या वेळेला आपल्याला सुद्धा, सर्वसामान्य माणसाला सुद्धा ज्या वेळेला अप्रिशिएट केलं जातं किंवा तुझं अक्षर किती छान आहे किंवा काही पण कुठल्याही गोष्टीवरून ज्या वेळेला अप्रिशिएट, प्रशंसा केली जाते, स्तुती केली जाते खूप चांगल्या शब्दांमध्ये, अतिशय प्रेमाने, त्यावेळेला ती व्यक्ती सुद्धा प्रसन्न होत असते. तिला आतमधून खूप बरं वाटत असतं, खूप छान वाटत असतं. तसं या शारदेला जर आपलंसं करून घ्यायचं असेल, हा भवसागर तरून जाण्यासाठी तिला जर आपल्याला आपलंसं करून जायचं असेल, तर तिच्याशी कुठल्याही प्रकारचा संघर्ष न करता अतिशय गोड पद्धतीने तिचं भजन, तिची स्तुती, गुणगान हे सगळं केलं पाहिजे. म्हणजे ती प्रसन्न होते आपल्यावर. प्रसन्न झाली की ती कृपावंत होते आणि कृपावंत झाली की हा भवसागर तरण्यामध्ये ती आपल्याला मदतरूप होते. जय जय रघुवीर समर्थ. वा. माधवी, तुझ्यावर शारदा प्रसन्न झालेली दिसते आहे. म्हणजे एकतर एकतर किती विविधता एखादा विषय मांडण्यासाठी असू शकते याची अनुभूती आपल्याला या अभ्यास चिंतनामधनं दिसते. एक तर मागच्या वेळेला आमोदने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन घेतलं होतं आणि तुझी ही पद्धत ज्याच्यामध्ये तू सुरुवातीला ओव्हरऑल शारदा म्हणजे काय आहे तेच आम्हाला सांगून टाकलंस आणि मग नंतर सूक्ष्माती सूक्ष्म याच्यामध्ये कशी ती प्रगट झालेली आहे या समासामध्ये ते तू आम्हाला सांगितलंस. त्याच्यानंतर तुला ती स्थूल म्हणजे व्यापक कशी ती आहे त्या ओव्यांचा आधार घेऊन तू सांगितलंस आणि नंतर मग तिचं स्तवन का करावं लागतं हे खूप छान सांगितलंस. तुझं खरंच खूप कौतुक. मी अनिताला पुढे सांगते की अनिताने तिचं चिंतन मांडावं, कारण मला माहिती अनिता पण खूप छान बोलते. मुळात बोलताच जिला खूप छान येतं आणि जी खूप अभ्यासू आहे अशी साधक. मी अनिताला सांगते की तिने तिचं चिंतन प्रगट करावं. सद्गुरु सर. नमस्कार. नमस्कार. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो, येतोय व्यवस्थित. हा. सर्वप्रथम समर्थांना वंदन करते आणि दासबोध चिंतनिका समूहाच्या आचार्या अलकाताई आणि माधुरीताई यांनाही वंदन करते. तसंच या समूहातल्या सगळ्या अभ्यासकांना पण वंदन करते. माझ्यासारख्या अगदी नवख्या अभ्यासार्थीला करायला मिळतंय हेच खरं म्हणजे माझं भाग्य आहे. माझ्या विवेचनात जे काही कमी राहील किंवा थोडंफार जे काही कमी जास्त असेल त्याच्याबद्दल सगळेच जण मला मार्गदर्शन करतील याची मला खात्री आहे आणि म्हणूनच आज या इतक्या गहन विषयावर बोलण्याचं मी धाडस करते. समर्थ रामदासांची वाङ्मय संपदा विपुल आहे आणि परमार्थाच्या वाटेवर चालणाऱ्या साधकांसाठी कितीतरी ग्रंथ उपलब्ध आहेत, पण ज्याला अध्यात्माचा मेरुमणी असं म्हणता येईल ना, तो ग्रंथ म्हणजे श्रीमद दासबोध. कारण चित्तवृत्ती स्थिर करून ब्रह्मज्ञान प्राप्त करून देण्याबरोबरच जीवनाचं नैराश्य घालवून चैतन्य उत्पन्न करून देणारा हा ग्रंथ आहे. आता विश्वात भरलेला परमात्मा कसा पाहावा, प्रत्यक्ष आपल्या आचरणात ती उपासना कशी आणावी, आपल्या आचरणाचा मेळ समाज सुधारण्यासाठी कसा घालवता येईल, वैयक्तिक उपासनेला सामूहिक स्वरूप कसं देता येईल, त्याग म्हणजे प्रामुख्याने अंतःत्याग असून त्याचा उपयोग कणाकणानं शरीर दुसऱ्याकरता जिजवून जास्तीत जास्त त्याचं कल्याण कसं करता येईल याचं चिंतन आणि विवेचन ग्रंथराज दासबोधात आहे. आता इतकी सगळी वैशिष्ट्य असलेला हा ग्रंथ अगदी ग्रंथारंभापासून आपल्या ज्ञानात सतत भर घालून सगळे भ्रम आपले दूर करण्याकरता सहाय्यभूत ठरतो. अशा या दासबोध ग्रंथावर सखोल अभ्यास आणि चिंतन करण्यासाठी आपण सगळे एकत्र जमलो. गेल्या शुक्रवारी पहिल्या दशकातल्या 2 समासाचं अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ओघवत विवेचन आपण ऐकलं आणि आज माधवीनं वेगळ्याच पद्धतीने आपल्याला शारदा स्तवनावर अभ्यासपूर्ण विवेचन सादर करून ती आपल्या आकलनासाठी किती महत्वाची देवता आहे हे आपण जाणून घेतलं. आता चौथा सद्गुरु समास आपल्या समोर बिघडण्याकरता मी प्रयत्न करते. पहिली 2 स्तवनं ही गणेश आणि शारदेची होती. आता यामागे पण समर्थांना असं सांगायचंय की गणेशाच्या कृपेनं आपल्याला आकलन होतं आणि शारदेच्या कृपेनं आपण अभिव्यक्त होऊ शकतो.
आता इतका मोठा ग्रंथ लिहिण्यासाठी या दोन्हींचा आशीर्वाद समर्थ मागतायत, पण पुढचा सद्गुरु समास लिहिताना मात्र समर्थ म्हणतायत की माझ्या सद्गुरूंचं वर्णन कसं करू हेच मला कळत नाहीये. श्रीराम हे समर्थांचे सद्गुरू, आणि सद्गुरु स्तवनात मात्र शास्त्र मर्यादा सांभाळून समर्थांनी कुठेही श्रीरामांचा उल्लेख केलेला नाही. अत्यंत पूज्य व्यक्तीचं नाव घेणं भक्ताला संकोच निर्माण करतो, आणि त्यामुळे नाव घेणं हे शिष्ट संप्रदायात बसत नाही. त्यामुळे आपल्याला संपूर्ण स्तवनात कुठेही श्रीरामांचं नाव घेतलेलं लक्षात येत नाही, दिसत नाही. आता सद्गुरूंचं महत्व सर्वच संतांनी प्रतिपादित केलंय. अध्यात्म ग्रंथामध्ये सद्गुरूशिवाय आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही असं स्पष्ट सांगितलंय. तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी त्याचे. तर नाथ भागवतामध्ये सद्गुरू विण ब्रह्मज्ञान सर्वता नव्हे, नव्हेची जाणं असं म्हटलंय. थोडक्यात सद्गुरू आपल्यावरचं अविद्येचं आवरण काढतात आणि सद्गुणांची रुजवात करतात. अशा या सद्गुरूंच्या स्तवनाचा समास लिहिताना समर्थ पहिल्याच ओवीत म्हणतात की ज्या गोष्टींनी सद्गुरूचं वर्णन करावं ती सर्व माईक साधनं आहेत, आणि या सद्गुरूंना तर मायेचा जराही स्पर्श झालेला नसतो. मग सद्गुरूंचं वर्णन या मायारूपी शब्दांनी कसं करायचं बरं? सद्गुरूंचं वर्णन करण्यासाठी आपण खरंच तोकडे पडतो हे समर्थांनी सुरुवातीच्या ओव्यांमध्ये सांगितलंय. म्हणून समर्थ शारदेस वर्णन करतात, आणि ही शारदा म्हणजे माया, ती पण लज्जामय होऊन अबोल झालीये असं म्हणतायत. पण तरीही ही माया मला मदत करेल अशी समर्थांना खात्री वाटतेय. जसं निर्गुण निराकाराचे रूप आपण मूर्तीत कल्पना करतो त्याप्रमाणे सद्गुरूंची कल्पना करून त्यांना स्तुती स्तवन करतायत. समर्थ म्हणतायत की तुझा जय जयकार असो, तू विश्वंभर आहेस, हे जग तुझ्यापासून उत्पन्न झालंय, तू दिनांचा सखा आहेस आणि करुणामयही आहेस. आणि यानंतरच्या ओव्यांमधून समर्थांनी सद्गुरूची महती वर्णन करण्यासाठी वेगवेगळ्या उपमा दिल्या, पण या प्रत्येकात काहीतरी न्यून आहेच. जसं सूर्याची उपमा दिली तर हा दिनकर अस्ताला गेल्यानंतर परत अंधार दाटून येतो, शिवाय सूर्यप्रकाशाला काही मर्यादा आहे. सद्गुरूंची कृपा मात्र अमर्याद आहे, आणि त्यांची कृपा झाल्यावर मनुष्य उद्धरतोच, म्हणून ही उपमा पण तंतोतंत लागू होत नाही. पुढच्या 10व्या ओवीपासून समर्थांनी एका ओवीत उपमा दिली आहे आणि त्यानंतरच्या ओवीमध्ये त्यातलं न्यून वर्णन केलंय. जसं गंगेचं उदाहरण देऊन समर्थ म्हणतात की कोणतीही नदी अथवा ओढा गंगेस जाऊन मिळाला की त्या ओढ्याची किंवा नदीची गंगा होते, पण तदनंतर त्या मूळ नदी किंवा ओढ्याचं मूळ रूप वेगळं करता येत नाही. परीस हे लोखंडाचं सोनं करतो, पण सोन्याला परीसाची योग्यता येत नाही. पण या उलट शिष्य गुरु स्वरूपात जाऊन मिळाल्यावर शिष्य पण गुरुपदेश देऊ शकतोच की. जसं समर्थ आणि कल्याण स्वामी, समर्थांच्या तर गुरु शिष्य अशा 11 पिढ्या तयार होत्या असं म्हणतात. पुढे सद्गुरूंना सागराची व्यापकता बघून सागराची उपमा द्यावी, तर एकतर तो क्षीर आहे, शिवाय कल्पाच्या शेवटी तोही नष्ट होतो. सद्गुरू मात्र अमर आहे. विशाल आणि प्रचंड अशा पर्वताची उपमा द्यावी, तर अचेतन आणि कठोर अशा पर्वताची उपमा दीनदयाळू अशा सद्गुरूंना कशी द्यावी असा प्रश्न समर्थांसमोर पडतो. पर्वतानंतर पृथ्वीची उपमा देताना लक्षात येतं की क्षमा हा तिचा गुण असला तरी जलतत्वात तीही विरून जाते. आकाशाची उपमा द्यावी तर त्याला शब्द हा गुण आहे असं शास्त्र सांगतं, पण सद्गुरू तर निर्गुण आहेत, मग ती पण उपमा त्यांना देता येणार नाही. जलाची उपमा देता येत नाही कारण ते अग्नितत्वात विलीन होतं. अमृत हे अमरत्व देतं असं म्हणावं तर अमृत प्राशन करणारे देवही शेवटी मृत्यूपंथानीच जातात असं शास्त्र सांगतं. सद्गुरूची कृपा झाली तर जीवच ब्रह्म होतो आणि तो अमर होतो. त्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये ही त्रुटी लक्षात येऊन या उपमाही सद्गुरूंना देता येत नाही असं समर्थ म्हणतात. पुढच्या 25, 26 आणि 27व्या ओव्यांमधून सद्गुरूंना कल्पतरू, चिंतामणी आणि कामधेनू अशा उपमा दिल्या आहेत. पण सद्गुरूंची कृपा झाली असता शिष्य तृप्त झाल्यामुळे इच्छारहित होतो, आणि त्यामुळं त्याला या सगळ्या गोष्टींची काही गरजच वाटत नाही किंवा त्याचं कोणतंही आकर्षण त्याला राहत नाही. आता याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंदांचं.
त्यांचा अनुभव आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. कालीमातेचं दर्शन झाल्यानंतर लौकिकातल्या सर्व गोष्टींचा त्यांना विसर पडला आणि त्यांनी कालीमातेला फक्त आणि फक्त ज्ञान आणि वैराग्य मिळू दे असा आशीर्वाद मागितला. सगळ्यात शेवटी समर्थ म्हणतात की अगदी लक्ष्मी, इंद्रलोक, विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव यांची पण उपमा मला देता येत नाही, कारण काळाच्या ओघात सर्व काही नष्ट होतं. मात्र सद्गुरूंमुळे त्रिकाला बाधित ब्रह्म प्राप्त होतं, जे अविकारी आणि अविनाशी आहे. अशा प्रकारे सृष्टीतल्या कुठल्याच गोष्टीची उपमा सद्गुरूंना देता येत नाही असं समर्थ म्हणतात. आणि यावरूनच कबीरांचा आपल्याला एक दोहा आठवतो. ते म्हणतात, सब धरती कागज करू लेखनी सब बनराय, सात समुद्र की मसी करू गुरुगण लिखा न जाय. म्हणजे धरती एवढा कागद जरी घेतला आणि जितकी वनराई झाडं जेवढी आहेत त्यापासून जर एखादी लेखणी तयार केली आणि समुद्राची जर शाई केली तर तरी सुद्धा आपल्याला गुरुचं गुणगान लिहिता येणार नाही. अतिशयोक्ती अलंकारातलं हे एक उत्तम उदाहरण सद्गुरूंसाठी आणि हा सुंदर दोहा, यातनं आपल्याला नक्की काय म्हणायचंय तेही लक्षात येतं. एकूणच सद्गुरूंचं शब्दांनी वर्णन करताच येत नाही, म्हणून दुसऱ्या एका दोह्यात कबीर सांगतात की गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. म्हणजे गुरु आणि गोविंद हे समोर एकत्र आपल्या जर आले तर आपण गुरूंना वंदन करावं असं या दोह्यातनं कबीरांनी सांगितलंय. इतकं सद्गुरूंचं स्थान महत्वाचं असतं. समर्थ म्हणतात, या माझ्या वर्णनाचं रहस्य ब्रह्मज्ञानीच जाणू शकतात, कारण एक ब्रह्मज्ञ दुसऱ्या ब्रह्मज्ञाच्या भाषेचं वर्म जाणू शकतो. अशा प्रकारे या सद्गुरु स्तवनाचं या सद्गुरु स्तवन समासात समर्थांनी जे वर्णन केलंय ते जाणून आपण इतकंच म्हणू शकतो, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. जय जय रघुवीर समर्थ. अनिता, खूपच छान. म्हणजे एक तर सुंदर शब्दांमध्ये आणि दिलेल्या वेळेत आणि बारकाव्यांचे परत म्हणजे तो सुरुवातीचा बारकावा जो तू पकडला होतास की श्रीरामाचं नाव न घेता समर्थांनी आपल्या सद्गुरूंबद्दल सांगितलेलं आहे. तर खूप छान बारकाव्यांचं कट तू आपलं चिंतन प्रस्तुत केलंस. आणि ओव्हरऑल या समासाचा अभ्यास करताना आपल्याला हे कळतं की आपल्याला गुरु आणि सद्गुरू या दोघांमधला फरक जाणवायलाच लागतो. कारण ज्यांच्याकडनं आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो आणि बारीक म्हणजे व्यवहारात दैनंदिन आयुष्यात सारख्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण सगळ्यांकडनं शिकतच असतो आणि ज्यांच्याकडनं ते सगळं शिकतो ते गुरु असतात. पण इकडे गुरूंचं कौतुक न करता समर्थ सद्गुरूंचं कौतुक करतायत. आणि या समासामध्ये सद्गुरू म्हणजे नक्की काय ते आपल्याला कळतं. कारण कैवल्य पद दान करणं म्हणजे मी स्वतः देह नसून, कारण अनंत जन्म आपण मी देह आहे असं धरूनच आपण जगत आहोत किंवा जन्म घेत आहोत आणि हा संसार खरा आहे. तर या कैवल्य पदाचं दान म्हणजे जे आपल्याला देणार आहेत, आपलं जे स्वतःचं स्वस्वरूप आहे ते दान करणारे जे असतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. आणि हा अभ्यास करताना आपण गुरु आणि सद्गुरू याचा मेन फरक आपल्याला छान कळायला लागतो. अतिशय छान तुझं चिंतन मांडलंस. आता पुढचे 15 मिनिटं जे आपल्याकडे आहेत ते आपण बाकी सगळ्यांसाठी त्यांना अभ्यास करताना काही वैयक्तिक प्रश्न आले असतील किंवा त्यांना अभ्यास करताना वेगळाच काहीतरी पॉईंट सुचला असेल तर कृपया करून अगदी न संकोच बाळगता आता छान आपण बोलूया. आपण सगळे एकमेकांचे मित्रमैत्रीण आता होणार आहोत, म्हणून अगदी अनम्यूट करा, छान बोला ज्यांना कोणाला बोलायचं त्यांना. आवाज येतोय का? ओंकार बोलतोय. हॅलो, बोल ओंकार, तुझा आवाज येतोय. हा, आधी छोटे 2-3 होते एवढे. समाप्ती त्याच्यामध्ये मुक्ती आणि मोक्ष असे 2 शब्द वापरले. तर बेसिकली त्यांच्यातला फरक काय हे 2 शब्द आहेत. आणि त्याच्यामध्ये तुरीय अवस्था, तर तुरीय अवस्थेचं पण थोडस विवेचन घडावं अजून असं एक अपेक्षा आहे. आणि चौथा जो समास आहे सद्गुरु स्तवन, त्याच्यातली दुसरी ओवी जी आहे तर त्याच्यात स्वसंवेद्य
हा शब्द वापरलाय आणि 9 प्रमाणांनी कळत नाही असं ते जे म्हटलेलं आहे म्हणजे डॉक्टर काकांच्या ग्रंथामध्ये, ते काय 9 प्रमाण काय असतात ते काही कळलं नाही. ते 9 प्रमाण काय असतात आणि स्वसंवेद्या हा शब्द अशा एक 2-3 गोष्टी होत्या, त्या जर समजल्या तर बरं होईल. धन्यवाद. ओमकार, तुझे प्रश्नच खूप सुंदर आहेत बरं. आता देणार आहेत का उत्तरं, की आपण आता त्याची नोंद करून घ्यायची सगळ्या प्रश्नांची आधी? म्हणजे आचार्य आता उत्तर देणार आहेत. नोंद करून घ्यायची नंतर उत्तर. नोंद मी करून घेतलेलं आहे माझ्याकडे. हो. आणि अजून कोणाला काही प्रश्न असतील किंवा एखादा मुद्दा सुचला असेल अभ्यास करताना आणि आपणही ते वाचून यावं असंच अपेक्षित आहे. आणि छान मुद्दे नक्कीच सुचले असतील, नक्कीच असतील आपल्याकडे छान मुद्दे शारदेबद्दल, सद्गुरूंबद्दल. शमिकाताई, मी बोलू का? पूजा अवसरे बोलते. होय पूजा, बोल. एक छोटा मुद्दा सुचलेला शारदा स्तवन वाचताना, तिचीच कृपा ऍक्च्युली. तर त्यांनी आधी म्हणजे ती शक्ती रूप आहेच, ती शक्तीच आहे. तर प्रत्येक ठिकाणी तिचं स्फुरण आपल्याला तिच्यामुळे स्फुरण होतं सगळ्या गोष्टी करताना. तर त्यांनी थेरेटिकल, आपण जे थिअरी नॉलेज असतं त्याच्यानंतर प्रॅक्टिकल करतो आणि मग त्याच्यानंतर रिझल्ट मिळतो. तर अशा पद्धतीत थोडं सुचलेलं असं की थिअरी करताना म्हणजे श्रवण करताना शब्दरूपी जे आकलन होतं, जे आपण श्रवण करतो त्याचं मनन, चिंतन आणि निधिध्यासन होतं. म्हणजे जे प्रॅक्टिकल आपण करतो, चित्तवृत्ती निरोधाची कृती जी म्हणतो ज्याला, सो दॅट इज प्रॅक्टिकल. आणि शेवटी गुरुकृपेने तो अधिकार आपण जसं मनन चिंतन करून करून आपण स्वतः चित्तवृत्ती निरोधाची जी वृत्ती होते निर्माण, त्यांनी जो रिझल्ट होतो तो गुरुकृपेमुळे पुढे रिझल्ट मिळतो तो ब्रह्मानुभवाचा. सो हे गुरुकृपेची ही जी शक्ती आहे तीही शारदाच आहे असं वर्णन केलंय समर्थांनी. तर अशा पद्धतीने थोडंसं सुचलं होतं ते मांडायचं. हो, अतिशय बरोबर सुचलंय तुला आणि ते योग्य पद्धतीने आहे. कारण स्फुरणापासनं पुढे अनंत ब्रह्मांड सगळा विस्तार तिचाच आहे. म्हणजे स्फुरण, एक मी एक आहे मी बहु व्हावं, या स्फुरणापासनं ते अनंत ब्रह्मांड. आणि शिवाय जे सद्गुरु कृपा करतात त्या कृपेला पण शारदा म्हणलेलं आहे. कारण कृपा करणं म्हणजे काहीतरी तिकडे करणं आलं. जसं तिकडे जे माधवीने वाचून दाखवलं की सूक्ष्मामध्ये विरक्ती म्हणजे ज्ञानांची विरक्ती किंवा ज्ञानांची शांती. हे जरी शांत म्हणजे खरं ते शांत असतात, पण तिकडे समर्थांनी तिला पण शारदा म्हटलंय. कारण ती अशी शांती जरी म्हटलं, विरक्ती म्हटलं तरी ती वृत्ती आहे आणि तिकडे काहीतरी आहे. आणि म्हणून मग जे आहे ते सगळं शारदाच आहे. बरोबर, योग्य सुचलंय तुला. शमिकाताई, एक प्रश्न होता तो, आता मोक्षकारक ही अध्यात्मशास्त्र हे शारदेचंच रूप आहे, म्हणजे हे पण मिथ्याच आहे का? हो, कारण ते बंधन सापेक्ष आहे. मला असं वाटतं प्रश्नांची उत्तरं हे देतील, आचार्य देतील. मी तुझा प्रश्न नोंद करून ठेवते. धन्यवाद. हा, मला तोच प्रश्न एक हर्षद बोलतोय. मला हा हर्षद बोल. हॅलो, हा, मला तोच प्रश्न एक होता की आतापर्यंत फक्त आपण चत्वारमुक्ती मधल्या लोकता, समीपता आणि म्हणजे साहित्यता हे चार आपण म्हणतो. पण याच्यामध्ये डॉक्टर काकांचं जे स्वरूपता, सायुज्यता, तर अशा चारी ज्या आहेत तर त्याच्यामधली सायुज्यता म्हणजे शारदा स्तवनामध्ये सायुज्यतेचा उल्लेख आहे, पण डॉक्टर काकांच्या विवेचनामध्ये बंधन सापेक्ष सायुज्यता असा उल्लेख आहे. तर बंधन सापेक्ष सायुज्यताचं जरा स्पष्टीकरण मला म्हणजे समजलं नाही नीट, अडकलं ते. तर ते त्याचा उत्तर देतील आचार्य, आपलं उत्तर देतील. मी नोट करून ठेवते तुमचे प्रश्न. नमस्कार. हॅलो 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 मी अमोल आपटे बोलतोय. येतोय का आवाज? अमोल, येतोय आवाज? हो, येतोय. ओके. तिसरा समाज जो आहे शारदा स्तवन, त्याच्यामध्ये जी 14वी ओवी आहे तीही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रकट केले, म्हणून
कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे. तर ह्याच्यामध्ये अभ्यास करताना जाणवलं की 4 प्रकारच्या ज्या वाणी आहेत त्याचा उल्लेख या ओवीमधून झालेला आहे की पराग, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. तर त्याविषयी थोडंसं एक्सप्लेनेशन मध्ये पण आपण सांगू शकतो की कसं हे झालं आणि तसं आलं. तर आचार्यांनी पण त्याच्यावर थोडं मार्गदर्शन केलं तर ते जरा अजून बरं होईल. हो, म्हणजे अंडरस्टँडिंगसाठी आचार्य सांगतीलच, पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी परावाणी जी आहे तिकडे ती खरं म्हणजे फुल फॉर्मेशनच त्याला नसतं, पण स्फुरण तरी झालंय की नाही तिकडे. म्हणून परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी या 4ही वाणी ज्या आहेत ते तिचंच स्वरूप आहेत. आणि पुढचं एक्सप्लेनेशन ते देतील. हॅलो हॅलो, आवाज येतोय? मीनल बोलतेय. हो, येतोय ना आवाज, मिनल बोल. हा, याच्यामध्ये जे साधकांच्या जीवनामध्ये शारदेचं स्थान हे जे वर्णन केले ना, मग मला असं विचारायचं होतं की शारदा ही मूळ माया आहे का? कारण मी एक दुर्गा देवीची आरती ऐकली होती डॉक्टर काकांची. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मूळ माया ही ब्रह्मापर्यंत पोहोचण्याची साधनं आपल्याला पुरवते. मग शारदा ही मूळ माया असं या ह्यानं इथे वर्णन केले का, हे विचारायचं होतं मला. हो, तुझा प्रश्न मी नोंद करून घेतलाय. पण साधकांसाठी शारदा असं जे तू म्हटलंस ना, ते वाक्य हा चुकीचं आहे, कारण शारदा सगळ्यांसाठीच आहे. ज्यांना कळतं त्यांच्यासाठी पण हा शारदा, ज्यांना नाही कळत त्यांच्यासाठी पण शारदा. आणि मूळ हा माया जे आहे ते समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये म्हटलंय. आणि काकांच्या दासबोधामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ती मूळ माया आहे म्हणून. आणि मूळ मायापासून सगळं अनंत पुढे विस्तार सगळा तिचाच आहे. प्रश्न नोंद करून घेतलाय, आचार्य पुढे देतील उत्तर त्याचं. ओके. हो. मी नेहा बोलतेय. मला प्रश्न होता की शारदा स्तवनामध्ये 11व्या ओवीमध्ये शेवटी असं आलंय की जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा. तर त्याच्याबद्दल थोडंसं सविस्तर ऐकायला आवडेल. नोट करून घेतलेला आहे प्रश्न. छान प्रश्न आहे, अतिशय योग्य प्रश्न आहे. ताई, हा नेहा बोल ना. अपूर्वा बोलतेय ताई. अपूर्वा, हा बोल अपूर्वा, सॉरी. शारदा स्तवनेच्या सुरुवातीला शारदेला माया म्हटलं आहे आणि सद्गुरु स्तवनामध्ये तिसरा जो ओवी आहे त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात की हे गुरुदेवा, मायेच्या कक्षेतून मला पलीकडे न्या. तर म्हणजे हा प्रश्न किती व्हॅलिड आहे किंवा चुकीचा मला माहित नाही. तर मग एकीकडे ते म्हणतात की म्हणजे मायेची सुद्धा ते स्तवन करतात आणि सद्गुरु स्तवन मध्ये पुढे लगेचच ते मायेच्या कक्षेतून पुढे म्हणजे पलीकडे न्या असं म्हणतात. तर मग ते किती छान आहे की नाही हे. आणि छान अभ्यास तुझा चाललाय ह्या कळतोय. म्हणजे असे प्रश्न पडतायत म्हणजे किती छान अभ्यासपूर्ण आपण बघतोय कळतं. आणि आता माधवीने जे सांगितलं होतं की आपण तिचं स्तवन का करायचं आहे. एक तर सगळं तीच आहे आणि तिच्यामध्ये माया आणि शारदेमधला थोडासा डिफरन्स कळला पाहिजे. माया म्हणजे शक्ती आणि शारदा म्हणजे जेव्हा ती प्रगट होते तेव्हा. म्हणजे आता माझ्यासमोर समजा 5 किलोचं पोतं आहे, तर माझ्याकडे क्षमता आहे ना ते उचलायची. पण जेव्हा मी ते जाऊन ऍक्च्युअल उचलते, म्हणजे जेव्हा जेव्हा त्याचं प्रगटीकरण होतं तेव्हा ती शारदा होते. तो आपल्या समोर हे सगळं अनंत ब्रह्मांड विश्व जे आहे अनुभवतोय आपण, ते सगळं काही शारदाच आहे. आणि ती माया आपल्याला त्याच्यामध्ये अडकून ठेवते, त्या शक्तीमध्ये अडकून ठेवते. आणि तिची कृपा झाल्याशिवाय तिच्यामधनं बाहेर निघता येत नाही. मग तिची कृपा वाहण्यासाठी ती जोपर्यंत बाजूला सरकत नाही तोपर्यंत ब्रह्माशी आपण एकरूप होत नाही. आणि ते सद्गुरूंच्या कृपेमुळेच होतो. म्हणून आधी मायेचं कौतुक केलेलं आहे आणि मग सद्गुरूंचं कौतुक केलेलं की ज्याच्यामुळे आपण तिला पार करून पुढे जाऊ शकतो. कारण मी अभ्यास करीन, मी पुस्तकं वाचीन, मला सगळं समजेल असं मी कितीही करत बसले तरी ते शक्यच नाही. आणि टेक्निकली सद्गुरूंचा रोल ठेवलेला आहे. तो हळूहळू आपल्याला कळायला लागेल. सद्गुरू काय करतात, तर सद्गुरू आवरण दोष काढायचं काम करतात. आपल्याला अविद्येचं आवरण असतं. आय एम सॉरी मी बोलते, पण बहुतेक आचार्य इकडे क्लिअर करतील. प्रश्न छान आहे पण तुझा, छान अभ्यास केलास. शमिकाताई नमस्कार, मी नंदिनी. प्रश्न असा आहे की अनिता घारपुरेंनी सांगितलं होतं सद्गुरु स्तवनाच्या समासाच्या वेळी की
समर्थांनी श्रीरामांचं नाव नाही घेतलं त्याच्यामध्ये, तर त्यांनी का नाही घेतलं ते कारणही सांगितलं, पण मला ते व्यवस्थित कळालं नाही, तर त्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन केलं तर. त्यांनी हिनेच एक्सप्लेन केलं की अनिताताईने छान एक्सप्लेन केलं. तो शिष्टाचार सांभाळला, कारण आपण मोठ्यांचं नाव नसतो घेत ना, त्याच्यामध्ये तिने वाचून दाखवलं तेव्हा उत्तर त्याच्यामध्ये होतं. तो शिष्टाचार सांभाळलाय, सद्गुरू म्हणतो आपण. आता माझे सद्गुरू डॉक्टर काका आहेत, तर मी डॉक्टर काका असं न म्हणता सद्गुरू म्हणते. आणि एस्पेशली आता मी 1 to 1 बोलत असताना म्हणीन पण जेव्हा मी प्रवचन सेवा करते आहे तिकडे सारखे माझे सद्गुरू म्हणजे त्यांचं नाव न घेता मी डायरेक्ट सद्गुरू तत्वाविषयी बोलत असते. असं पर्टिक्युलर कोणी एका देहामध्ये जे असतात त्याच्याबद्दल आपण बोलत नसतो. तत्व स्वरूपामध्ये जे सद्गुरू तत्व असतं त्याला टार्गेट केलेलं असतं. म्हणून नाव न घेता ओव्हरऑल सद्गुरू तत्व जे समान सगळीकडे व्यापक आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे तसं. अच्छा, कळालं. थँक्यू. नमिता ताईला पण प्रश्न आहे. मला असं वाटतं की आपण उत्तर घ्यायला सुरू करायची का? आचार्य आहेत आपल्याकडे 2 जणी एवढे. शमिका, नमिता वैद्य आहे ना, नमिता ताई, तिने हँड रेज केलेला. हो, आय एम सॉरी, माझं लक्ष नाही बरं का तिकडे. नमिता ताई विचारा ना प्रश्न. अनम्यूट करावं लागेल. नमिता वैद्य. पल्लवी काळे पण आहे का? रेज हँड. हॅलो. हा, आधी नमिता वैद्यचं घेऊया. हॅलो. हॅलो. हो, येतोय आवाज बारीकसा थोडासा, अजून क्लिअर चालेल आवाज. अच्छा, इकडे नेटवर्क इश्यू आहे. मला फक्त ह्याच विषयावरती प्रश्न विचारला, तोच प्रश्न मला पुढे कंटिन्यू. सद्गुरू स्तवनाबाबत मला आचार्यांकडून अजून थोडी माहिती मिळाली. आम्हाला अजून थोडं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं तर फार बरं होईल. हॅलो. हॅलो, माझा आवाज हो, आला आणि प्रश्नही कळला आणि प्रश्न नोट करून घेतलेला आहे. हा हा. हॅलो शमिका, हो तुझ्या आवाजातून इको येतो. हो, कारण ते मल्टिपल जर हे ऑन असतील ना, म्हणून प्रश्न विचारल्यानंतर आपण आपला हे करायचंय. हो हो, कारण कळत नाहीये ना नीट, म्हणून म्हणलं तो. आता येतोय, बोला बोला. हो, अजून एक हँड रेज होता ना, पल्लवी काळे का? नाही, चुकून केला मी. अच्छा, ठीक आहे, चालेल. मला असं वाटतं आचार्यांनी आता प्रश्नांची उत्तरं द्यायला काही हरकत नाही. पहिला प्रश्न ओंकारने विचारला होता की मुक्ती आणि मोक्ष याच्यामधला फरक काय, तुरीय म्हणजे नक्की काय, आणि स्वसंवेद्य म्हणजे 9 प्रमाणांनी जे आपल्याला कळत नाही त्याच्या पलीकडे जे असतं, तर हे 9 प्रमाण कुठले आहेत, स्वसंवेदेचा अर्थ, तुरीय आणि मुक्ती आणि मोक्ष याच्यामधला अर्थ फरक काय आहे त्यांनी विचारलेलं आहे. माधुरी मावशीला सांग द्या शमिका, माधुरी मावशीला बोलायला द्या. हो, माधुरी मावशी अनम्यूट करतेस का तू? हो 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 हो. जय जय रघुवीर समर्थ. आवाज येतोय ना? आवाज येतोय का? येतोय मावशी. हा हा. तर स्वसंवेद्य याचा अर्थ कोणत्याही प्रमाणाला जो विषय होत नाही असं ते तत्व आहे. ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे ते सस्वंवेद्य आहे. त्याला कोणी सुद्धा त्या ठिकाणी कोणत्याही प्रमाणांनी ते विषय होत नाही, किंवा ते वास्तविक पाहता ते प्रत्यक्ष रूपच असतं, म्हणून त्याला स्वसंवेद्य म्हटलं जातं. आपल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्राद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप कसं आहे तर ते स्वसंवेद्य आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्या कोणत्याही प्रमाणांनी ते सिद्ध होत नाही. आणि 9 प्रमाणं जी काही दिलेली आहेत ती 9 प्रमाणं म्हणजे पहिलं यथार्थ अप्रमा. आता त्याचे ज्यांच्याजवळ परमार्थ विज्ञान हा नावाचा ग्रंथ असेल तर त्या ग्रंथामध्ये त्यांनी ते 9 प्रमाणं डॉक्टर काकांनी आपल्या खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेले आहे. आपण नुसतं 9 प्रमाणांचा या ठिकाणी इथे उल्लेख करूया. आणि ती 9 प्रमाणं म्हणजे प्रत्यक्ष पहिलं प्रमाण जे आहे ते प्रत्यक्ष प्रमाण आहे, म्हणजे डोळ्या कानांनी नाकांनी ज्ञानेंद्रियांनी ते स्वसंवेद्य असलेलं तत्व कळू शकत नाही, त्याचा अनुभव येऊ शकत नाही. दुसरं जे प्रमाण आहे ते अनुमान प्रमाण आहे.
अनुमानाने तर्कावरून सुद्धा ते आपल्याला जाणता येऊ शकत नाही. तिसरं जे आहे ते शब्द प्रमाण आहे. त्या शब्द प्रमाणांनी सुद्धा म्हणजे केवळ ग्रंथ वाचून आपल्याला त्याचं ज्ञान होणार नाही, म्हणजे अनुभवायला येणार नाही. चौथं प्रमाण जे आहे ते उपमान प्रमाण. तर त्या उपमान प्रमाणाने सुद्धा म्हणजे कोणाच्या तोंडून जर ऐकलं आणि त्या ठिकाणी त्या तोंडून ऐकून आपल्याला ते कळेल, तर असं सुद्धा ते होऊ शकत नाही. अर्थापत्ती प्रमाण, अर्थापत्ती प्रमाणाने सुद्धा ते आपल्याला लक्षात येत नाही. अनुपलब्धी प्रमाण 6वं जे आहे ते. तर अशा पद्धतीने 9 प्रमाण जी आहे, एक 7वं जे आहे ते शक्य प्रमाण आहे, आणि 8वं जे आहे ते ऐतिह्य प्रमाण आहे, आणि 9वं जे आहे ते चेष्टा प्रमाण आहे. तर अशा या 9 प्रमाणांनी सुद्धा हे जे काही आहे तर हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. खुणेनी ते दाखवता येत नाही, शब्दांनी ते कळत नाही. पूर्वी कोणी पाहिलेलं आहे म्हणून मी आता सांगतो, तर असंही मला सांगता येणार नाही. अशा पद्धतीने त्या 9 प्रमाणांनी ते सिद्ध होत नाही, किंवा त्या 9 प्रमाणांनी ते दाखवता येत नाही. तर ते स्वस्वमवेद्यच आहे, म्हणजे प्रत्यक्ष ते आहे. त्यामुळे त्याला अनुभव घेऊनच त्याचा आत्मा नावाचं तत्व किंवा ब्रह्म नावाचं जे तत्व आहे ते स्वस्वमवेद्य, त्याला कोणी सुद्धा बाकीच्या कुठल्याही प्रमाणांनी ते जाणता येत नाही. आणि अशा पद्धतीने म्हणून त्याला स्वस्वमवेद्य म्हटलेलं आहे. दुसरा प्रश्न काय होता? सद्गुरु स्तवनाविषयी काहीतरी होता मला वाटतं. नाही, त्यांनी मोक्ष आणि मुक्ती या 2 शब्दांमधला फरक विचारला, आणि तुरीयावस्था म्हणजे काय असं त्यांनी विचारलं. 4 अवस्था, 5 अवस्था ज्या काही सांगितलेल्या आहेत समर्थांनी, तर 3 अवस्था आपण जाणतो. एक जागृती अवस्था असते, एक स्वप्नावस्था असते, आणि तिसरी जी अवस्था आहे तर ती म्हणजे आपली स्वप्नावस्था, जागृती अवस्था आणि गाढ झोपेची अवस्था. या गाढ झोप म्हणजे सुषुप्ती अवस्था. तर या तिन्ही अवस्थांचा आपल्याला अनुभव येत असतो. पण या तिन्ही अवस्था जो जाणतो, जो साक्षीत्वाने राहून त्या तिन्ही अवस्थांचा साक्षी असतो, प्रकाशक असतो, तर तो जो कोण आहे मग तो आत्मा आहे. आणि या तीनही अवस्थांना जाणणारा जो साक्षी रूप जो जाणत असतो, तर त्याला तुर्या अवस्था असं म्हणतात. की जशा पद्धतीने एक तुर्या अवस्थेचं उदाहरण आपल्याला देता येऊ शकतं, की समजा रेल्वे प्लॅटफॉर्मवर आपण बसलेलो आहे, आपली गाडी यायची आहे, पण बाकीच्या गाड्या अशा जात आहेत. तर त्या बाकीच्या गाड्या लोक येत आहेत, जात आहेत, चढतायत, उतरत आहेत, पण आपण केवळ त्याचे साक्षी असतो. हे जसं त्या ठिकाणी ते काही सगळं चाललेलं आहे त्याचं केवळ आपण साक्षी आहे, त्यात आपण कुठे सुद्धा गुंतलेलो नाही. तर ही तुरीय अवस्था जी आहे ती अशा पद्धतीने साक्षी अवस्था आहे. आणि 5वी जी अवस्था आहे तर त्याला त्या ठिकाणी त्यांनी उन्मनी अवस्था म्हटलेली आहे. तर उन्मनी अवस्था म्हणजे तर प्रत्यक्ष तेच होऊन राहणे, म्हणजे आत्मा जो काही आहे किंवा ब्रह्म जे काही आहे ते केवळ साक्षी रूप आहे, प्रकाशक आहे. पण मी ब्रह्मच आहे हा जेव्हा अनुभव घेतो तेव्हा ती तुरीय अवस्था सुद्धा ओलांडलेली असते, आणि त्या अवस्थेला उन्मनी अवस्था असं म्हणतात. तर अशा पद्धतीने या 3 अवस्थांचा साक्षी जो आहे म्हणजेच तो तुर्य अवस्था ती, आणि ती तुर्य अवस्था म्हणजे त्याचा साक्षी आहे तो. आणि मग 5वी अवस्था जी आहे स्वतः प्रत्यक्ष जेव्हा त्या ब्रह्माचा अनुभव येईल तर तेव्हा तो ब्रह्मरूपच होऊन जाईल, आणि म्हणून ते साक्षीपण पण तिथे संपून जाईल. अशा पद्धतीने ते समर्थांनी सांगितलेलं आहे एका ठिकाणी. आणि सद्गुरु स्तवन याविषयी थोडस या ठिकाणी मला बोलायचं आहे की समर्थ इथे जे काही म्हणतात की आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळेल. तर तेथे माया स्पर्शो सकेना, माया जी काही आहे ती सगळी माया म्हणजे या ठिकाणी सद्गुरूंचं वर्णन कशाने करावं लागतं तर शब्दाने करावं लागतं. आणि शब्दाने वर्णन इथे समर्थ असं म्हणतात की ते करता येऊ शकत नाही, कारण शब्द हे सुद्धा आकाशाचा गुण आहे, आणि आकाशाचा गुण असल्यामुळे आकाश पंचभौतिक आहे, म्हणजेच त्या ठिकाणी ते माईक आहे, आणि माईक असल्यामुळे मग शब्दांनी त्या सद्गुरु तत्वाचं, सद्गुरूंचं वर्णन जे काही आहे, आणि म्हणून त्याला अवर्णनीय किंवा अनुर्वाच्य अशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. की ब्रह्म कसं आहे, कारण आपण म्हणतो की सद्गुरु याचा अर्थ ब्रह्म,
ब्रह्म नावाचं तत्व. कारण आपण गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. गुरु हे प्रत्यक्ष परब्रह्मच आहेत आणि म्हणून त्या परब्रह्माचं वर्णन जे काही आहे ते शब्दांच्या माध्यमातून म्हणजेच मायेच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकत नाही असं या ठिकाणी समर्थ म्हणत आहेत. आणि त्याचबरोबर ते स्वतःला या ठिकाणी ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे, इथे काय लीनता घेतली आहे समर्थांनी. आणि मज अज्ञाना काय कळे, केनोपनिषद नावाचं उपनिषद आहे आणि त्या केनोपनिषदामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्याला ब्रह्म कळलेलं आहे असं वाटतं त्याला ते कळलेलं नसतं आणि ज्याला ते ब्रह्म कळलेलं नाही असं वाटतं त्याला मात्र ते कळलेलं असतं. तर या उपनिषदाच्या याच्यावरून आपल्या लक्षात असं येतं की समर्थ इथे मला कळलेलं नाही असं मी अज्ञानी आहे असं म्हणतात. याचाच अर्थ समर्थ स्वतः खरं पाहिलं असता ज्ञानी यांचे राज्य आहेत आणि तरी सुद्धा ते म्हणतात की ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. तर वास्तविक पाहता इथे स्वतःला अज्ञानी म्हणून घेत आहेत, पण ते म्हणून घेत आहेत याच्यातनच या उपनिषदांवरनं हे लक्षात येतं की स्वतः समर्थ जे आहेत ते ब्रह्मज्ञानी आहेत, त्यांना ब्रह्म त्यांनी अनुभवलेलं आहे, ते ब्रह्मस्वरूप झालेले आहेत आणि तरी सुद्धा ते इथे लीनता घेऊन म्हणतात की ते मला ते कळत नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की परब्रह्माचं खऱ्या अर्थाने वर्णन करता येत नाही आणि म्हणून श्रुती माऊली सुद्धा पुढच्या ओवीच लगेचच म्हणते आहे, न कळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. वास्तविक पाहता शब्दांनी त्यांचं वर्तन ते ब्रह्म असं असं आहे असं सांगता येत नाही. तर त्याचं वर्णन कसं करता येतं तर बृहदारण्य नावाचं उपनिषद आहे त्याच्यामध्ये ते श्रुती माऊली सांगते की त्या ठिकाणी त्याचं वर्णन ते असं नाही ते असं नाही ते असं नाही ते असं नाही अशा पद्धतीने करता येतं. मंदाताई याच्या संदर्भामध्ये खूप छान एक गोष्ट सांगतात, आपण कदाचित ती ऐकलेली असेल की एकदा सगळ्या विचारवंत जे होते ते सगळे विचारवंत श्रुती माऊलीकडे गेले आणि श्रुती माऊलीला त्यांनी विचारलं की तू नेहमी ब्रह्माचं वर्णन करते, उल्लेख ब्रह्माचा तू केलेला आहेस, म्हणजे ते ब्रह्म तुला कळलेलं आहे, तर मग त्या ब्रह्माविषयी आम्हाला सांग ना. तर त्यावेळेस ती म्हणते की मी तुम्हाला ते ब्रह्म असं आहे असं नाही सांगू शकणार, पण तुम्ही असं करा. त्या विचारवंतांना ती म्हणते की तुम्ही असं करा की ते कसं आहे, याच्यासारखं आहे का, याच्यासारखं आहे का, याच्यासारखं आहे का, असा मला प्रश्न विचारा. मग त्याच्यासारखं ते असेल तर मी हो म्हणेन आणि त्याच्यासारखं नसेल तर मी नाही असं म्हणेन. आणि अशा पद्धतीने मग विचारवंत विचारायला लागले श्रुती माऊलीला की मग ते ब्रह्म गायीसारखं आहे का. तर त्यावेळेस उत्तर दिलं श्रुती माऊलीने न इति. मग ते माणसासारखं आहे का, त्यावेळेसही उत्तर दिलं न इति. म्हणजे ते माणसामध्ये ब्रह्मतत्व आहे पण माणूस म्हणजे ब्रह्म नव्हे, किंवा गायीमध्ये ब्रह्मतत्व आहे पण गाय म्हणजे ब्रह्म नव्हे. म्हणजे अशा पद्धतीने मग ते दगडासारखं आहे का, ते हिमालयासारखं आहे का, अशा अनेक दृश्य पदार्थातल्या सगळ्या वस्तू ज्या काही या जेवढ्या त्यांना माहित होत्या त्या झाडासारखं आहे का, तर प्रत्येक वेळेस श्रुती माऊली म्हणते की न इति न इति न इति. म्हणजे त्याचं अशा पद्धतीने वर्णन करता येऊ शकत नाही. ते असं नाही ते असं नाही असंच त्याचं वर्णन करता येऊ शकतं. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक उपमा समर्थांनी देऊन पाहिली या ठिकाणी की जवळजवळ 15 उपमा या समासामध्ये समर्थांनी सद्गुरु तत्वाला देऊन पाहिलेल्या आहेत. पण त्या 15ही उपमा ज्या काही आहेत तर त्या सगळ्या नाशिवंत आहेत आणि सद्गुरु तत्व मात्र जे आहे ते मात्र अविनाशी किंवा चेतन आहे. आणि म्हणून त्या जड तत्वांची या ठिकाणी या सद्गुरूंना उपमा देता येत नाही, कारण सद्गुरु तत्व जे आहे ते चेतन आहे, ते चैतन्य स्वरूप आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणत आहेत की अशा पद्धतीने या सगळ्या उपमा ज्या काही आहेत या सगळ्या नाशिवंतामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. कितीही त्या भव्य दिव्य असल्या, हिमालय असू दे, सागर असू दे, सूर्य असू दे, ज्या ज्या काही उपमा दिलेल्या आहेत त्या सगळ्या शेवटी नाश पावणाऱ्या आहेत आणि सद्गुरु तत्व मात्र कधीही नाश पावत नाही. आणि म्हणून
त्या नाशिवंताची कुठलीही सुद्धा उपमा त्यांना देता येत नाही. अशा पद्धतीने सद्गुरु तत्वाचं, आणि म्हणून ते सगळ्यात शेवटी पुन्हा ते म्हणतात की अशा पद्धतीने म्हणूनही सद्गुरु वर्णवेना हे घे माझी हे घे हेची माझी वर्णना. आणि म्हणून अशा पद्धतीने सद्गुरु तत्वाचं खऱ्या अर्थाने वर्णन करता येत नाही असं समर्थ या ठिकाणी म्हणत आहेत. खूपच छान मावशी. मला असं वाटतं बरेच प्रश्न सद्गुरु स्तवनावरचे तू आता जे सांगितलं त्याच्यावरनं सुटले. बाकीचे काही प्रश्न उरलेत. आई तिकडे घेणार आहेस का? की मोक्ष सायुज्य मुक्ती बंधन सापेक्ष आहे. पल्लवी, आता आहेत ती प्रश्न खूप आहेत की आपण घेऊया आणि मग तुझा पुढचा प्रश्न घेऊया बरं का. बरं म्हणजे वेळेत बसवायचा आपण प्रयत्न करूया आणि मग बाकीचे प्रश्न आपण घेऊया. मी एक एक प्रश्न सांगते आई. माझ्याकडे लिहिलेले आहे. ओके, ठीक आहे. जय जय रघुवीर समर्थ. बरंच चिंतन छान झालंय. एकंदर विषय जो काही मांडलाय, माधवीने मांडलेला विषय ईश्वर शक्ती आणि साहित्य या अंगाने मांडलेली शारदा आहे. आणि ब्रह्मकन्या आणि त्याच्यावरती जे काही चिंतन झालं, आणि वाघ देवता म्हणजे काय, वाणीचा आधी होणारा विचार आणि नंतर प्रगट होणारी, हे सगळं सांगितलं. पण माहम माया व्यापक कसं सांगितलं, पण डॉक्टर काकांनी तिथेच म्हटलंय माहम माया म्हणजे दुसरं काही नाही, ती मूळ माया आहे. ती व्यापक अशी नाही, मूळ माया आहे. आणि मूळ माया असल्यामुळे मूळ स्वरूप तिचं जे आहे मग ती व्यापक झाली. अशा अर्थाने तिथेच त्यांनी म्हटलेलं आहे. भवसागर करण्यासाठी तिचा वापर आणि मस्तवन भजन हा सगळा विषय माधवींनी सांगितला. अनिता घारपुरेने पण खूप छान विषय घेतला समर्थांचं. म्हणजे सद्गुरु स्तवन जे आहे सुरुवातच खूप सुंदर केली. ती चित्तवृत्ती स्थिर करून चैतन्य जे आहे आणि त्या चैतन्याला उत्पन्न करून जे काही आहे वैयक्तिक उपासनेसाठी जे काही वापर केला जातो, फार सुंदर आणि खूप छान विषय. मला अनिता तुझा आवडला. म्हणजे समर्थांच्या जीवनाची जी सूत्री आहे ना, त्रिसूत्री समर्थांची आहे. एक म्हणजे व्यष्टी, समष्टी आणि परमेष्ठी. व्यक्तीचा पूर्ण विकास झाला पाहिजे. व्यक्तीचा विकास पूर्ण झाला की त्या व्यक्तीने समाजामध्ये जाऊन कार्य केलं पाहिजे. आणि समाजामध्ये आणि व्यक्तीमध्ये सगळीकडे म्हणजे व्यष्टी, समष्टी, परमेष्ठी, परमात्मा सगळीकडे असलाच पाहिजे. ही समर्थांची त्रिसूत्री आहे आणि ती तू बरोबर तुझ्या शब्दामध्ये सद्गुरु स्तवनामध्ये धरलीस. कारण स्वतःच्या आचरणापासून सुरुवात करायची आहे, समाजामध्ये जायचं आहे आणि समाजामध्ये जाऊन काम करायचं आहे. हा जो विषय तू मांडलास तो खूपच छान. म्हणजे समर्थांची त्रिसूत्री तू बरोबर मांडलीस. त्यानंतर कबीरांचे जे दोन्ही दोहे घेतले होते अतिशय सुंदर होते आणि त्यामुळे एकंदर विषय खूपच छान व्यवस्थितपणे मांडला गेला. त्यामुळे त्यानंतर झालेले प्रश्न उत्तर पण बरेच काही होते. आता थोडं प्रश्न सांगायच्या आधी मला एक मुद्दाम सांगावास वाटेल. उल्लेख झाला शारदा म्हणजे काय, ती काही सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिथे खूप सुंदर काकांनी व्याख्या दिली बरं का शारदेची. आपण जर काकांचाच दासबोध वाचला तर त्या ठिकाणी ते म्हणजे ब्रह्मभासासह असणारी शक्ती, काय शब्द वापरले का, ब्रह्मभासासह असणारी जी शक्ती आहे तिला शारदा म्हटलेलं आहे. मग आता ब्रह्माची अभिन्न असणारी शक्ती, तिथे ज्ञान आहे. ब्रह्मभास, ब्रह्मा शब्दच मुळात ज्ञान स्वरूप आहे आणि म्हणून ज्ञानाचा भास ज्या ठिकाणी आहे त्याच्या सकट असणारी ती शक्ती म्हणजे शारदा. अशी एक छान व्याख्या काकांनी त्या ठिकाणी केली. असे शब्द जर आपल्याला बरोबर पकडता आले ना तर आपल्याला ते बरोबर शब्द कळतील, मला असं वाटते. त्यानंतर वृत्तीचा विषय, अनुभव हा शारदेचा आहे असं सांगितलंय. ब्रह्मांड ती रचते आणि मोडते असं खूप छान सांगितलं. ज्यांच्या चरणी आम्ही दासबोध शिकलो त्या अक्का वेलणकर खूप सुंदर सांगायच्या. त्या म्हणायच्या एक व्यवहारातला दृष्टांत बघा. एक इनामदार नावाचे माणूस होते. त्यांना असं वाटलं एक मोठी इमारत बांधावी. त्यांनी इमारत बांधली. त्या इमारतीमध्ये सगळ्यांना भाडे करू दिले. एक 20-25 वर्ष ते भाडे करू राहिले. 25 वर्षांनंतर त्यांना असं वाटलं की आता ही मला इमारत मोडून टाकायची, म्हणून त्यांनी भाडेकरांना नोटीस दिली. त्या भाडेकरांना त्या इमारतीतून काढलं आणि ती इमारत त्यांनी मोडून टाकली. तिथे परत काही बांधलं नाही. हे का केलं त्याला उत्तर नाही. इनामदारांनी वाडा का बांधला, त्यांना तो मोडावासा का वाटला, ह्याला जसं काही उत्तर नाही तसं शारदा ज्याची ज्याची निर्मिती करते, कशी करते, का करते, याचं उत्तर तुमच्या आमच्या सर्वसामान्यांना नाही. आणि म्हणून ते ईश्वर स्वरूप आहे. ते आपल्या आकलनाच्या अगदी वेगळं आहे. पण ती ब्रह्मांड रचते आणि मोडते हा तिचा खेळ आहे. आणि असे अनंत ब्रह्मांड ती रचते असं सांगितलेलं आहे. दुसरं एक खूप छान आहे. म्हणतात ते नेहमी म्हणतात की शारदा स्तवन जेव्हा समर्थ करतायत तेव्हा हे निर्विवाद आहे. समर्थांना माहिती आहे की ती माया शक्ती आहे. सगळ्या संतांनी माया म्हटल्यानंतर ती यदृष्टम तद नष्टम आहे, ती नाहीशी होणारी आहे.
असा कुठेतरी एक निराशेचा सूर आहे जो समर्थांच्याकडे अजिबात नाहीये. समर्थांनी तिला शारदा म्हणून तिचा सन्मानच केलाय. माऊलींनी पण तिचा शारदा म्हणून सन्मान केलाय. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे माया हे रडगाणं नाही, तर पाण्यामध्ये आपण एखाद्या समुद्रामध्ये जातो आणि पाण्यामध्ये जातो, खेळतो 1-2-4 तास, खूप आनंद भोगतो. पाण्यात जायचा मार्गही पाण्यातूनच आहे आणि समुद्रातून त्या पाण्यातून बाहेर येण्याचा मार्गही पाण्यातच आहे. अगदी त्याप्रमाणे याच मायेमध्ये, याच जगामध्ये ही माया जरी असली तर याच मायेच्या शक्तीने आपल्याला परब्रह्मापर्यंत पोचता येतं. आणि मग ते म्हटले की ती जेव्हा ब्रह्मापर्यंत घेऊन जाते आपल्याला, तेव्हा ती स्वतः मात्र दडून बसते, ती मागे जाते आणि आपल्याला अनुभव देते. हा तिचा मोठेपणा आहे. पण ही तिची कृपा होण्यासाठी आपल्याला तिचं स्तवन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. याचा अर्थ आपल्याला तिची उपासना केली पाहिजे. आता तो अर्थ आपण लावून घ्यायचा, आपल्याला काय करायचं तो. आणि म्हणून शारदेचं स्वरूप अशा प्रकारचं आहे असं सांगितलं. आता थोड्या प्रश्नाकडे येते. ओंकारने पहिला प्रश्न विचारला, मुक्ती आणि मोक्ष काय फरक आहे. आता मुक्ती म्हटल्यानंतर सलोकता, समीपता, स्वरूपता, या तिन्ही मुक्ती लोक आहेत. लोक याचा अर्थ मृत्यू लोक आहे, स्वर्ग लोक आहे, विष्णू लोक आहे, गोलोक आहे, वरती 7 लोक आहेत, खालती लोक आहेत. हे 3 ज्या पहिल्या मुक्ती आहेत त्या मृत्यूनंतरच्या आहेत असं शास्त्रांनी सांगितलं. त्यामुळे ह्या मुक्ती मृत्यूनंतरच्या आहेत. त्यातली सायोज्य मुक्ती जी आहे ती फक्त विचारांनी, साधकांनी आपल्याला 6शी म्हणजे परमात्म्य स्वरूपाशी, ब्रह्मस्वरूपाशी विचारांनी एकरूप व्हायचं आहे. आणि म्हणून मुक्ती जी आहे ती मृत्यूनंतरचं आहे. आणि म्हणून स्वरूप मुक्ती कोणाला मिळाली, ते जय आणि विजयना मिळालेली आहे. मग समीपता कोणाला मिळाले, तर मग ते कौस्तुभ म्हणी आहे की जो भगवंताच्या आहे, किंवा भृगु ऋषीने मारलेली लाथ आहे ती भगवंतांनी त्यांच्या स्वक्षावरती घेतली. इथे समीपता मुक्ती आहे. शास्त्राने दिलेल्या सांगत्या त्या भागवतामध्ये आणखीन वेगळ्या अंगाने आहेत. पण आत्ता जो प्रश्न आहे तर 3 लोक हे मृत्यूनंतरचे आहेत. आणि 4थी जी मुक्ती आहे ती सायोज्य मुक्ती खरी आहे. आणि मोक्ष याचा अर्थ बंधनातून आपल्याला मोक्ष, म्हणजे बंधनं सापेक्षच आहेत, निर्विवाद आहे. मोक्ष मिळेपर्यंत आपल्याला प्रयत्न करायचाच आहे. पण एकदा मोक्ष मिळाला, जेव्हा प्रत्यक्ष मोक्ष आहे तेव्हा लक्षात येईल की जे साधन करतो तेही कृत्रिम आहे, ज्या देहाने करतो ते देहही कृत्रिम आहे, हे सगळं कृत्रिम आहे. पण कृत्रिम देहाने कृत्रिम साधना करून आपल्याला असं उपनिषदही सांगतं की जे शाश्वत नाही त्यांनी ध्रुवाची प्राप्ती होत नाही. पण समर्थ असं म्हणतात, होत नाही 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 म्हणता म्हणता कधी कधी अनुभव येऊनच जातो. आणि म्हणून साधन कृत्रिम आहे, देह कृत्रिम आहे. म्हणून मोक्ष जो आहे ना, तो मोक्ष याचा अर्थ बंधनातून मुक्ती. मग किती बंधनं आहेत आपल्याला, आपण पुढे हळूहळू विचार करू. पण मुळात देह हे बंधन आहे, कर्तृत्वाचं बंधन आहे, भोक्तृत्वाचं बंधन आहे, अनेक प्रकारचे बंधन आहेत. आणि या बंधनातून मुक्ती म्हणजे मोक्ष आहे. किंवा मोक्षाची आणखीन एक छान साधी सोपी व्याख्या दिली आहे, ती म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथुन यापासून जो जीव मुक्त आहे त्याला ज्या सगळ्यापासून तो सुटलेला असेल तर तो मोक्षाकडे गेलेला आहे. अत्यंतिक आनंदाची स्थिती, जे आनंद कोणाहीवरती अवलंबून नाही, अशी जी स्थिती आहे ती मोक्षाची स्थिती असं म्हटलंय. तुर्यावस्थेविषयी पुष्कळ काही सांगितलेलं आहे. स्वसंवेद्यही सांगितलंय खूप छान. पण स्वसंवेद्य शब्दामध्येच त्या शब्दाचा अर्थ आहे. स्व म्हणजे स्वतःला, विदती म्हणजे जाणणे, स्वसंवेद्य स्वतःच स्वतःला कळतं. जसं माझं पोट दुखते, मला दुसऱ्यांना किती पोट दुखते सांगता येतं का? मला किती भूक लागली सांगता येतं का? मला किती तहान लागली सांगता येतं का? माझं मलाच माहिती. मी किती तृप्त आहे, मी किती शांत आहे, मी किती अतृप्त आहे, हे कुणालाही सांगता येत नाही. जे केवळ माझा वैयक्तिक अनुभव आहे, माझ्याशिवाय जसा माझ्या स्वप्नाचा अनुभव मला दुसऱ्या कुणालाही देता येणार नाही, असं जे काही आहे त्याला स्व म्हणजे स्वतःला, विद म्हणजे जाणलं जातं, स्वसंवेद्य स्वतःचं स्वतःला कळलं जातं. मग हे कोणताही प्रमाण त्याला नाही. मग सांगितलं कोणत्या प्रमाणात शब्द प्रमाणाने कळणार नाही. आपण ती सगळी प्रमाणं घेऊ 9च्या 9 प्रमाणं कधीतरी. पण ते प्रमाणाने काय कळणार नाही, आत्मस्वरूप कळणार नाही. आत्मा किंवा ब्रह्म या प्रमाणाने कळणार नाही. पण स्वसंवेद्य याचा अर्थ जे स्वतःचं स्वतःला कळतं ते स्वसंविद असं म्हटलंय. मोक्षासाठी शास्त्र हे सुद्धा माईक आहे, बरोबर आहे. जिथे देहच माईक आहे तिथे मोक्षही बंधना सापेक्षच आहे. आणि म्हणून जर तो बंधन नित्य असतं तर ते गेलंच नसतं. पण बंधन माईक असल्यामुळे साधनाने तो निघून जातं.
हाही विषय खूप सुंदर आहे. डॉक्टर काका सुंदर कथा सांगतात बघा एका गाढवाची. गाढव एक माणूस म्हणजे जो धोबी होता तो अनेक गावी जायचा. एक दिवस कुठेतरी प्रवास करता करता गेला आणि त्या गाढवाच्या पायातली दोरी विसरून गेला म्हणे. मग कळे ना त्याला काय करायचं, काय त्याला सुचेना. तरुण होता थोडासा. एका वृद्ध माणसाला त्यांनी विचारलं, जिथे ज्या गावामध्ये राहिला. तो म्हटला, अरे काय नाही, काही करू नकोस म्हणे. रोज काय करतोस? तर म्हणे काही नाही, मी एका खुंटीपाशी त्या गाढवाचा पाय नेतो आणि त्याच्या पायावरनं हात फिरवतो आणि दोरी बांधतो. तर म्हणे तशीच तू फक्त कृती कर, ते गाढव तसंच उभं राहील. कसं शक्य आहे म्हणे. अरे नाही, त्याला त्याची सवय झाली आहे की तू रोज जाती तिथे त्या खुंटीपाशी त्याला नेतोस, त्याच्या पायाला दोरी बांधतोस, पायावरनं हात फिरवतोस, ते तिथेच उभं राहिलं. आणि त्यांनी फक्त ती काय केली, ॲक्शन केली, ती कृती केली आणि त्याला वाटलं बहुतेक गाढव रात्री निघून जाणार. पण तसं काही झालं नाही. गाढव जिथलं तिथेच उभं होतं. आणि मग ते ज्येष्ठ गृहस्थ म्हणाले, बघितलंस का, तो जीव कल्पनेने बांधलेला आहे, खरं तर त्या गाढवाला बांधलेलंच नाहीये. तसे तुम्ही आम्ही किती बंधनामध्ये आहोत. हे सगळं कल्पनेचं बंधन. तुम्ही आम्ही म्हणजे जे काही आहे की ज्याला आपण म्हणतो प्रतिष्ठितपणाचं ओझं घेऊन जगत असतो. आपली बंधनं आपण कधी हळुवारपणे वेगळी केलेलीच नाहीत. ती काय काय आहेत ते हळुवारपणे आपण बघूया. मला वाटतं 4 प्रश्नांची उत्तर दिली. पूजाने खूप छान सांगितलं होतं. नेहाने हर्षदने एक प्रश्न विचारलाय, बंधनं सापेक्ष आहे हे समजवावे. आता लक्षात येईल, सापेक्ष याचा अर्थ बंधन, मोक्ष बंधन सापेक्ष. जसं गुरु आणि शिष्य, गुरु हा शिष्य, गुरु शिष्य हे दोन्ही शब्द एकमेकाच्या सापेक्ष आहेत. सुख दुःख हे एकमेकाच्या सापेक्ष आहेत. तसं जीव बंधनात असेल, त्याला कळलं मी बंधनात आहे ना, तरच तर तो मुक्तीसाठी किंवा मोक्षासाठी काय प्रयत्न करेल ना. त्याला कळलंच नाही तर जगामध्ये लाखो लोक आहेत, ते बघतात का, त्यांना कळतं तरी का की आपण बंधनामध्ये आहोत, आम्ही मोक्षामध्ये, त्यांना कळतच नाही. मग त्यांच्यासाठी हा मार्गच नाहीये. पण ज्याला कळलेलं आहे की मी काही बंधनामध्ये आहे आणि मला बुद्धी दिलेली आहे परमात्म्याने, मला यातून मुक्त व्हायचं असेल तर काय करायचंय, देहाशिवाय मी आहे असं मला अनुभव जर घ्यायचा असेल तर मला काहीतरी वेगळं करायचंय, हे ज्याला कळलेलं आहे त्याच्यासाठी ते आहे. आणि म्हणून तो बंधन सापेक्ष असं सांगितलेलं आहे. 4 वाणी मला वाटतं थोडा मोठा विषय आहे अमोल. मी हा विषय आम्ही असं करतो, ह्याच्यावरती आपण जे करतो ना नेहमी, म्हणजे माईकवरती मी ऑडिओ त्याची क्लिप करून पाठवते, कारण तो 5 मिनिटात नाही रेकॉर्डिंग पाठवणार. हा सावकाश रेकॉर्ड करून करून पाठवा. रेकॉर्ड करून पाठवते. हा, मिनलचा प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. नेहाने एक प्रश्न विचारला होता की जी माया ही शारदा आहे ती कशी कळी काळाची नियंता आहे. ती कळी काळाची नियंता, किंवा ती, मला वाटतं तो शब्द काय वापरलेला आहे, जरा एक मिनिट. कळी काळाची नियंती, सद्गुरु कृपे, कळी म्हणजे काळाची सद्गुरुमुळे नियंती, याचा अर्थ नियंती. मृत्यूची नियंती, आणि तिथे सद्गुरु कृपा म्हटले बरं का तिला. बरोबर. हो. याचा अर्थ सद्गुरु कृपा ही शारदेचीच कृपा आहे, किंवा शारदेची कृपा सद्गुरूंच्या कृपेच्या माध्यमातून ती येते. आणि कळी काळ म्हणजे मृत्यूचं भय. हे मृत्यूचं भय कोणाच्या कृपेने निघून जातं, हे सद्गुरूंच्या कृपेने निघून जातं. तुम्हाला आम्हाला सगळ्यात मोठं भय कोणतं असेल तर ते मृत्यूचं भय आहे, की एक दिवस मला जायचंय. मुळात मी जन्माला आले, मी काही दिवस राहणार आहे आणि मी जाणार आहे, ह्यालाच मुळात अविद्या म्हणतात. मी देह आहे हीच अविद्या आहे. आणि ह्या अविद्येतून जे बाहेर काढणार आहेत ते सद्गुरू आहेत. आणि म्हणून सद्गुरूंचं देणं दुसरं काहीच नाही आहे. मग अशी प्रश्न विचारला तर सद्गुरू म्हणजे काय, काय सद्गुरूंनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. बेलसरे गुरुजीने एक शब्द वापरलाय बघा त्यांच्या त्या दासबोधामध्ये, ते असं म्हणतात, कल्पनातीत आणि परमात्मे स्वरूप. कल्पनेच्या पलीकडे असणारं एक परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि ते स्वरूप जे संतांना उमजलं की हे शब्दामध्ये बांधता येणार नाही, आणि म्हणून कल्पनातीत असणारं परमात्मे स्वरूप म्हणजेच काय, तर ते संतांचा सद्गुरु तत्व आहे. किती सुंदर सांगितलंय. याचा अर्थ ते तुम्ही वर्णन करू शकणारच नाही, त्याचं सामर्थ्यच आपलं नाहीये. समर्थच म्हणतात की माझ्यापाशी ते सामर्थ्य नाही, मी दुर्बळ आहे, समर्थ त्या ठिकाणी म्हणते. आणि अशा सद्गुरूंच्याकडे कशासाठी जायचं प्रश्न विचारलाय. जरा सद्गुरूंच्या विषयी अधिक काही सांगाल का, आम्हाला हवे. म्हणजे मला तर नमिता म्हणाली की सद्गुरूंचं काय एवढं महत्व आहे. शास्त्राने खूप छान सांगितलं बरं का. त्यांनी एक सुंदर दृष्टांत दिला की आपल्याला संतांच्या चरणी काय जायचंय. जो अस्सल अनुभव मला घ्यायचा आहे, ब्रह्मानुभव घ्यायचा आहे ज्ञानाच्या साह्याने, किंवा जो एक वेगळा संपूर्ण अनुभव मला घ्यायचा आहे, तो अनुभव मला ज्यांच्या चरणी मिळणार आहे ते कसे आहेत, ते अत्यंत निरंजन आणि शुद्ध आहेत. इतके शुद्ध आहेत की
ज्याच्यावरती कसलाही ना जसं ब्रह्माचं वर्णन केलंय, निर्मलम निश्चलम शांतम निरामयम, काहीच नाही, अत्यंत निरंजन असे असणारे ते आहेत. आपण तसे आहोत का? नाही आहोत. व्यवहारामध्ये शास्त्र असं म्हणतं, माझ्या डोळ्यामध्ये जर एखादा बारीक धुळीचा कण गेला, तो कण मला दुसऱ्या कोणाकडून तरी काढून घ्यावा लागतो. तसं जीवाच्या अंतरंगात असणारे कामक्रोधादी विकार स्वतःच्या सामर्थ्याने काढण्याचा प्रयत्न केला तर तुमची आमची अवस्था त्रिशंकूसारखी होते. पण संतांच्या चरणी जर गेलो तर ते अत्यंत शुद्ध आणि निरंजन आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या विकारांचं हळूहळू उच्चाटन होतं. ते उच्चाटन कधी होतं, कसं होतं, कळतच नाही. मग ही आपल्या अंतरंगाची शुद्धी मुळामध्ये करणारे कोण आहेत, तर ते सद्गुरू आहेत. आणि म्हणून त्यांचं वेगळेपण आहे. अर्थात सद्गुरूंची महती किती सांगितले तरी ती थांबणार नाही, पुरणार नाहीये. आता सांगितलं काय आहे, तर संपूर्ण धरतीचा कागद घेतला, आकाशाची शाई केली तरी नाही. त्यामुळे 1-2 मिनिटात तर ते सांगता येणार नाही. पण मी नमिताने प्रश्न विचारला की अधिक काही सांगता येईल का, त्यामुळे एवढं मी नक्की सांगू शकते की आपले विकार त्यांच्या सत्संकल्पाने, त्यांच्या चरणी आपण शरण गेल्याने होतात. का जातात? कारण ते निरंजन तत्व आहे, ते शुद्ध तत्व आहे, ते निर्दोष आहेत आणि तुम्ही आम्ही सदोष आहोत. मग जर मी सदोष आहे तर मला निर्दोष व्हायचं असेल तर मला निर्दोषाकडे गेले पाहिजे. म्हणून समर्थ विचारतात, रोगी असेल तर त्यांनी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. रोग्याकडे जाऊन कसा तो बरा होईल? नाही ना बरा होणार, असा प्रश्न विचारला. माया आणि शक्ती, शारदा आणि प्रगटीकरण, मला वाटतं ह्याचं पूर्ण व्यवस्थित मगाशी झालं. आणि आणखीन एक प्रश्न विचारला होता अपूर्वानी की शारदा ही माया आहे आणि सद्गुरू मायेच्या पलीकडे आहेत. 2 असं विरुद्ध वर्णन वाटतं. अगदी बरोबर आहे. हे जरी उपनिषदांची पद्धतच आहे की बरोबर विरुद्ध वर्णन करायचं. शारदा ही माया आहे, समर्थांनी तिला शारदा म्हणूनच तिचं काय केलेलं आहे, तर तिचा सन्मान केलेला आहे. आणि सद्गुरू मायेच्या पलीकडे आहेत. त्या सद्गुरूंचं वर्णन मायेच्या साह्यानेच करू शकतो, पण मायेला ह्याचंही ते सामर्थ्य पूर्ण नाही. आता हे कसं आहे, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या मायेचा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे, या शारदेचा वापर करून घ्यायचा आहे. जसं पाण्यातून जाण्याचा मार्ग पाण्यातूनच, बाहेर येण्याचा मार्ग पण पाण्यातच आहे, तसं याच मायेच्या शक्तीमध्ये राहायचं, मायेच्या शक्तीचा वापर करायचा, तिचीच उपासना करायची, तिचं स्तवन करायचं, तिची कृपा सद्गुरूंच्या मार्फत आपण प्राप्त करून घ्यायची. आणि जेव्हा आपण मूळ स्वरूपापर्यंत जाऊ तेव्हा काय होईल की तिथे गेल्यानंतर ती लुप्त होऊन जाते आणि आपल्याला ती अनुभव देऊनच जाते. यासाठी शारदेचं स्तवन आहे आणि सद्गुरू स्तवन सुद्धा याचसाठी आहे. म्हणजे अस्सल अनुभव, मी ब्रह्मच आहे, दुसरा कोणताही माझा काही नाही. आणि यासाठी सद्गुरू जे आहेत त्यांच्या चरणी तेवढ्यासाठीच जायचं, बाकी काही नाही, असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं आजचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांचा सांगण्याचा प्रयत्न केला. आता फक्त मोठा एक प्रश्न राहिलाय अमोल, तुझा 4 वाण्यांचा, तो मात्र 4 वाणी तर तूच सांगितलंय स्वतः. त्याचं पूर्ण जे विश्लेषण आहे ते मी नंतर करून पाठवते, कारण बरोबर 10:15 मला झालेले दिसत आहे. पल्लवीचा एक प्रश्न राहिलेला आहे खरं म्हणजे. मी मला विचारू का? म्हणजे उत्तर किती मोठं त्याच्यावर ठरवूया, नाही तर ऑडिओ मेसेज आहेतच आपले. विचार ना. त्या माधुरी मावशी आता असं म्हणाल्या की माणूस ब्रह्म नाही, पण आपण असं म्हणतो अहम ब्रह्मास्मी, म्हणजे काय मग? जोपर्यंत जीव दशेमध्ये असतो तेव्हा ब्रह्म आहे माहिती कुठे असतं? मावशी उत्तर देईल. मावशी. माणसात ब्रह्म आहे, मी असं म्हटलं होतं, माणसात ब्रह्म आहे, पण माणूस म्हणजे ब्रह्म नाही. कारण माणूस जो आहे तो कसा तयार झालेला आहे, तो जीव आहे ना, तो जीव आहे, तर ते सगळं मायेमधलंच आहे हे. आणि म्हणून तो माणसामध्ये ब्रह्म आहे. ब्रह्म नावाचं तत्व सगळी दूर व्याप्त आहे आणि सर्व दूर व्याप्त असल्यामुळे ते माणसामध्ये सुद्धा आहे. पण याचा अर्थ माणूस म्हणजे ब्रह्म आहे असं होत नाही. कारण माणूस एक दिवस, जो पंचभौतिक शरीर त्याचं तयार झालेलं आहे, ते शरीर एक दिवस जातं, प्राण एक दिवस जातात. आणि म्हणून प्राण म्हणजे सुद्धा ब्रह्मतत्व नाही आहे, किंवा ते पंचभौतिक शरीर जे तयार झालेलं आहे ते म्हणजे सुद्धा ब्रह्म नाही आहे. तर त्याच्या आत जे काही तत्व आहे, त्याच्या आत असलेलं चैतन्य नावाचं तत्व ते ब्रह्म आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी
गायीमध्ये ब्रह्म आहे, पण गाय म्हणजे ब्रह्म नाही, असं मी म्हंटल की नाही. आलं का लक्षात? हा. तर अशा दृष्टीने की ब्रह्म नावाचं तत्व सर्वदूर व्याप्त आहे, पण प्रत्येक व्यक्ती जी आहे ती केव्हा ना केव्हा नाश पावणार आहे. आणि म्हणून नाश पावणारं असणारं जे तत्व आहे ते तत्व हे ब्रह्म असू शकत नाही, कारण ब्रह्म कधीही नाश पावत नाही. ओके. छान छान. मला असं वाटतं अशा पद्धतीने आपले कान वरचेवर ऐकून जेव्हा ब्रह्मतत्वाविषयी आपण चिंतन करायला लागू, तेव्हा हळूहळू हळूहळू आपले जे मनामध्ये संशय असतात ते हळूहळू दूर होत राहतील. एक मंदाताईंचं फक्त उदाहरण आठवलं पटकन, सद्गुरु स्तवनाशी रिलेटेड आहे म्हणून पटकन सांगते. एक प्रश्न कोणी ते विचारला होता त्यांना की मग सद्गुरु आणि संतांमधला काय फरक आहे? म्हणजे सद्गुरु म्हणजेच संत का, संत म्हणजेच सद्गुरु का, कारण ते दोघेही ब्रह्मानुभवी असतात. तर मंदाताईंची सांगण्याची पद्धत इतकी सुंदर आहे. ते छोटासा दृष्टांत देतात आणि दृष्टांतामधून आपल्याला सिद्धांत पटकन कळून जातो. ते म्हणतात की संत म्हणजे कसे, हे संत सगळ्यांसाठी असतात, म्हणजे टार्गेटेड ऑडियन्स हा मोठा असतो. फॉर एक्झाम्पल समर्थ रामदास स्वामीने जो दासबोध लिहिला किंवा त्यांचं वाङ्मय लिहिलं हे सगळ्यांसाठी खुलं आहे. मग संत असं काम करतात जे सगळ्यांसाठी खुलं असतात. म्हणजे मंदाताईंनी त्यांच्या उदाहरणामध्ये सांगितलं की संत म्हणजे होलसेलचं दुकान आहे, आणि मग सद्गुरू म्हणजे काय, मग ते सांगताना ते म्हणाले की सद्गुरू म्हणजे टेलर आहे. मग आपण जेव्हा टेलरकडे जातो तेव्हा आपलं माप किती, आपलं वजन किती, आपली उंची किती, याप्रमाणे आपल्याला शिवून मिळतो की नाही कपडा. तसं म्हणजे जेव्हा आपण पर्सनलाइज होऊन जातो, म्हणजे जेव्हा आपण सद्गुरूंकडे जातो तेव्हा एक्झॅक्टली त्यांना आपल्या मागच्या जन्मीची गती काय आहे, मग त्याप्रमाणे ते आपल्याला साधन देत असतात आणि मग आपल्या अत्यंतिक हिताचं असतं ते आपल्याला ते उपदेश देतात. हा त्या दोघांमधला फरक आहे. तो आता इकडे गरजेचा वाटला म्हणून घेतला. मला असं वाटतं आता आपण थांबू शकतो आणि इतरही काही प्रश्न याच्यावर असतील तर आपला ग्रुप आहेच खुला, आपण ग्रुपचा वापर करू शकतो. आणि ओव्हरऑल अभ्यास खूप खूप छान चाललेला आहे आपल्या सगळ्यांचा, हे सांगावं असं वाटतंय. मृणालला मी सांगते की शेवटचा जो ती श्लोक घेते तो तिने घ्यावा. मृणाल आहेस का तू? अनम्यूट करावं लागणार आहे तुला. कपिल अनम्यूट आहे पण आवाज येत नाही. हा, आवाज नाही येते कपिल. प्रियांका आहे का? प्रियांका अनम्यूट करून घेतेस? हो आहे प्रियांका. हो घेते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति. जय श्रीराम.